रिवाइज करेल? आपण स्निग्ध पदार्थांची व्याख्या बघितली पहिल्यांदा, जे पाण्यात विरघळत नाहीत, इनसोल्युबल आहेत असे सगळे. त्याच्यानंतर आपण त्याचे चयापचय मेटाबॉलिझम बघितलं, इमल्सिफिकेशन कसं होतं, त्याचं ऍब्झॉर्प्शन कसं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की ऍक्च्युली फॅटी ऍसिड्स, त्याच्यामध्ये जे फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल असतात स्निग्धाम्लामध्ये, तर त्याच्यावरून आपलं काय केलेलं आहे, फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉल वरून तर आपलं त्याचं वर्गीकरण केलंय किंवा क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण प्रकार बघितले, तर प्रकार कोण सांगेल का? सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये परत बोला. ओके. आणि त्याच्यामधून आपण मग बघितलं होतं की त्याचे फॅटी ऍसिडचे प्रकार बघितले, ते कशामध्ये अवेलेबल आहे हे बघितलं होतं. आता जर म्हणजे फॅट साधारणतः आपल्या जेवणामध्ये जे सांगितलंय WHO ने जे प्रमाण सांगितले, ते साधारणतः 10 to 15% आपल्या एनर्जीचं प्रमाण हे फक्त फॅट मधून आलं पाहिजे. जे काही आपण एनर्जी 100% समजा मिळवत असो, तर त्यातलं 10 to 15% हे फॅट, म्हणजे तेवढं फॅट प्रमाण, त्याच्यापासून फॅट पासून आपण एनर्जी मिळवली पाहिजे. समजा जर शरीरामध्ये आपण म्हणजे फॅट जास्त प्रमाणात आहारात घेतलं, खूप बैठं काम करतोय, तर त्या फॅटचं काय होतं, तर ते फॅट आहे ते बऱ्यापैकी ऍडिपोज टिश्यू मध्ये जाऊन डिपॉझिट होतं. मग आपलं नॉर्मल बॉडी वेट मध्ये ऍडिपोज टिश्यूचं वेट हे 10 to 15% असतं, परंतु फॅटी म्हणजे जे अगदी जाड माणसं आहेत, ओबेस माणसं आहेत, त्याच्यामध्ये ते ऍडिपोज टिश्यूचं वेट 30% पर्यंत पण जाऊ शकतं. म्हणजे ओबेसिटी वाढते, वजन वाढतं, म्हणजे काय होतं, ओबेसिटी वाढू शकते आपली. त्यानंतर दुसरं काय होतं की आपल्या त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं पण प्रमाण, आपण फॅट घेतलं म्हणजे कोलेस्ट्रॉल पण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आलं. मग कोलेस्ट्रॉलची नॉर्मल मात्रा ही ब्लड मधली किती आहे, तर 125 ते 250 ग्रॅम. 250 ग्रॅम पेक्षा जास्त, 100 ml ब्लड मध्ये 125 ते 100 मिलीग्रॅम, 250 मिलीग्रॅम एवढी कोलेस्ट्रॉलची मात्रा असते ब्लड मध्ये, 100 ml ब्लड मध्ये. पण ते जर जास्त प्रमाणात झालं तर काय होतं, कोलेस्ट्रॉल काय होतं, तर ते रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यामध्ये ते साठून डिपॉझिट व्हायला लागतं आतून. मग रक्तवाहिन्याची जी फ्लेक्झिबिलिटी, इलॅस्टिसिटी असते, रक्तवाहिन्या आपल्या इलॅस्टिक असतात, एखाद्या आपण तर ती इलॅस्टिसिटी कमी व्हायला लागते, कारण ते आतल्या बाजूने कोलेस्ट्रॉल डिपॉझिट व्हायला लागतं. आणि हळूहळू काय होतं, नॅरो होत कधी कधी ते ब्लॉक वाढत पूर्ण क्लोज होते. आणि मग करोनरी, जी हृदयाला रक्त सप्लाय करणारी करोनरी आर्टरी आहे, तर करोनरी आर्टरी ब्लॉक झाली तर आपण काय म्हणतो, तर अँजायना पेक्टोरिस म्हणजे हार्ट डिसीज होतात आपल्याला, की पेन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं, म्हणजे हृदय विकाराचा धोका समजतो, थोडक्यात हृदयाघात होतो, किंवा आपण म्हणजे मराठीमध्ये मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनला मला वाटतं काय म्हणतात बरं, हार्ट अटॅक आला असं म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्येच म्हणतात हार्ट अटॅक आला. तर तशी प्रोसेस, म्हणजे करोनरी आर्टरी जी रक्त सप्लाय करते, तर त्याच्यामुळे हार्टच्या मसल्सला सप्लायच होत नाही, ब्लॉकेज आल्यामुळे, अरुंद झाल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला रक्तवाहिन्या आकुंचन झाल्यामुळं किंवा त्यांचं नॅरोईंग झाल्यामुळं आपल्याला ब्लड सप्लाय नीट होत नाही, आणि त्यामुळे आपल्याला करोनरी हार्ट डिसीज, मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस वाढतात. ओबेसिटीमुळे डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात. ओबेसिटीमुळे बऱ्याच गोष्टी, म्हणजे आपल्या गुडघ्यावरती ताण येतो, गुडघ्यावरती ताण आला की गुडघे झिजायची शक्यता वाढते. आपण साधारणतः आपल्याला समजा 2 किलो वजन घेऊन चढायचंय आणि आपल्या शरीराचाच भार 15 किलोनी एक्स्ट्रा आहे, तेच वजन आपल्याला घेऊन ओढत चालायचंय, तर अशा वेळेस काय होतं, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला चालणं काय होतं, अवघड जातं, किंवा झीज होते शरीराची जास्त प्रमाणात. आणि अशा प्रकारे काय होतं त्याच्यामुळे, तर आपल्याला खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शरीराची झीज होऊन त्रास होऊ शकतो, किंवा परत हळूहळू गुडघेदुखीचा पण त्रास वाढू शकतो. आता जर फॅट कमी प्रमाणात घेतलं तर काय होतं, तर फॅट कमी प्रमाणात घेतलं तर काय होऊ शकतं, तर वजन कमी होऊ शकतं. जे खूप कष्ट करतायत, खूप एक्सरसाइज करतायत, किंवा शेतकरी काम करतो शेतामध्ये, किंवा खूप एक हमाल आहे जो कम्प्लीट ओझं उचलतं, अशा लोकांना फॅटचं गरज जास्त प्रमाणात असते, पण बैठे काम करणाऱ्या लोकांना कमी प्रमाणात असते. तर अशा लोकांचं काय होतं, फॅट जर घेतलंच नाही, किंवा अलीकडे बरेच डाएट फॅड निघालेत की मग तेलच नको, मग तूपच नको,
मग अशा वेळेस काय होतं की काहीच घेतलं नाही किंवा कमी प्रमाणात, खूपच कमी प्रमाणात घेतलं तर वजन कमी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर त्वचा असते ना, तर ती ते बेडकासारखी होते आपल्या तर फेनोडर्मा का काय म्हणतात त्याला, टोड सारखी होते. म्हणजे बेडकाची त्वचा कशी असते ना शरीराची, तशी एवढी कोरडी पडते. तसे स्केलिंग स्केलिंग निघतात स्किनचे, आणि तसे फेनोडर्मा सारखी आपली स्किन होते, म्हणजे बेडकासारखी स्किन होते आपली. आणि वजन कमी होतं, हाडकुळ येतं, अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, स्निग्धता शरीरातली कमी झाल्यामुळे शरीरातल्या सगळ्या सांध्यांचं वंगण कमी होतं. आणि वंगण कमी झालं की घर्षण होण्याचे, सगळे स्नायूंचे घर्षण होण्याचे चान्सेस वाढतात. हं? तर आपण आता हे जे बघितलं, म्हणजे आता आपण काय काय कम्प्लीट केलं. आपण पहिल्यांदा कर्बोदके कम्प्लीट केली, नंतर प्रथिने कम्प्लीट केली, आता स्निग्ध पदार्थ कम्प्लीट केले. आता आपण काय सुरुवात करणार आहोत, विटॅमिन्सला सुरुवात करणार आहोत. तर विटॅमिन्स म्हणजे काय, आता हे तुम्हाला प्रत्येकाला पीपीटी दिसते. तर लॅटिन वर्ड आहे विटा. विटामिन्स काय, लाईफ. तर त्याच्यापासून ही विटॅमिनचं ओरिजिन किंवा हा विटॅमिन हा शब्द आला. तर हे कसं आहे, एक कॉम्पोनंट आहे, ऑर्गॅनिक कॉम्पोनंट, म्हणजे बायोकेमिकल. आपण केमिस्ट्री, प्रत्येक बायोलॉजीच्या गोष्टीशी केमिस्ट्री पण रिलेटेड असते. आपल्या शरीरामध्ये बरेच एन्झाइम, जे मेटाबॉलिझम होतात, त्याला सगळी बायोकेमिस्ट्री कारणीभूत असते. तर हा एक ऑर्गॅनिक कॉम्पोनंट आहे. आणि ते कशामध्ये असतं, तर आपल्या जेवणामध्ये किंवा अन्नामध्ये असतं, आणि एकदम खूप छोट्या प्रमाणात, अगदी स्मॉल अमाऊंट मध्ये आपल्या शरीरासाठी गरज असते. तर आपण म्हणलं ना, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आपण बघितले, तर ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण बघितले. मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स येतात, आणि मॅक्रोमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स येतात. तर मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे एकदम स्मॉल प्रमाणात, मायक्रो म्हणजे स्मॉल. तर आपल्याला अगदी छोट्या प्रमाणात आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराच्या चांगल्या हेल्थसाठी त्यांची गरज असते, चांगल्या आरोग्यासाठी. आणि प्रत्येकाने सर्टन अमाऊंट, म्हणजे प्रत्येकाला जेवढी गरज आहे त्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स आपण चांगलं आरोग्य राहण्यासाठी किंवा आपलं स्वास्थ्य जपण्यासाठी नेहमी घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर काय सांगितलं, तर विटॅमिन्स काय आहेत, कशासाठी गरजेचे आहेत विटॅमिन्स, आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, कशासाठी, चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे आपले काही विटॅमिन्स अगदी सिंथेसाइज होतात, पण सगळे विटॅमिन्स काही सिंथेसाइज होऊ शकत नाहीत. तर ते बाहेरून आपल्याला आहारातूनच घ्यावे लागतात. आणि वॉटर सोल्युबल मध्ये कुठे दोन प्रकारचे विटॅमिनचे प्रकार आहेत, टाइप्स आहेत. एक आहेत फॅट सोल्युबल आणि एक वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल मध्ये कुठले येतात, ए, डी, ई आणि के. हे 4 विटॅमिन जे आहेत ते फॅट सोल्युबल मध्ये येतात. आणि वॉटर सोल्युबल मध्ये काय येतं, विटॅमिन सी, विटॅमिन B1, B3, B6, B9 आणि B12. हे जे सगळे आहे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन म्हणतात. हे सगळे जे विटॅमिन बी चे प्रकार, त्याला बी कॉम्प्लेक्स म्हणतात. तर हे सगळे विटॅमिन बी जे आहेत ते, आणि विटॅमिन सी, हे कशामध्ये येतं, वॉटर सोल्युबल विटॅमिन असतात. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स काय होतात, की ते काही स्टोअर करून ठेवले जाऊ शकत नाही आपण ह्युमन टिश्यू मध्ये. ते काय होतात, तर लघवीमधून किंवा युरिन मधून काय होतात, एक्सक्रीट होतात. एक्स्ट्रा झाले, थोडे जरी शरीरामध्ये जास्त झाले, तर ते काही स्टोअर करून ठेवत नाहीत, तर ते काय होतात, युरिन मधून बाहेर पडून जातात. आणि जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये ॲडिपोस टिश्यू आणि लिव्हर मध्ये साठवून ठेवले जातात, थोड्या प्रमाणात, सगळं जास्त प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये आपण त्याचा साठा करू शकतो. म्हणजे समजा आपण त्या पद्धतीचा आहारही नाही घेतला पण, तर आपल्या शरीरातील ते यकृताद्वारे किंवा ॲडिपोस टिश्यूद्वारे त्याचा आपल्याला पुरवठा थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो. आणि सिंथेटिक विटॅमिन्स आर आयडेंटिकल टू नॅचरल विटॅमिन्स. सिंथेटिक विटॅमिन म्हणजे आपण जे कॅप्सूल्स किंवा घेतो ना, तर ते सिंथेटिक विटॅमिन्स आहेत. आपण बाहेरून त्याला एक्स्ट्रा सप्लाय करतो. तर ते नॅचरल विटॅमिन्सच्या आयडेंटिकल असतात, कारण त्यांची पण एक बायोकेमिस्ट्री आहे, त्यांचा एक फॉर्म्युला आहे. तर त्याचा अभ्यास ही ड्रग इंडस्ट्री करते, आणि त्या फॉर्म्युला वाईज किंवा त्या ह्याच्या वाईज केमिकली आपल्याला त्याचे कॉम्पोनंट्स तयार केले जातात, आणि ते आपल्याला सप्लिमेंटरी म्हणून आपण घेतो. म्हणजे समजा जर आपल्या आहारात तेवढा पुरवठा नसेल, तर आपण, आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आयर्न सप्लिमेंटरी, कॅल्शियम सप्लिमेंटरी, मल्टीविटॅमिन सप्लिमेंटरी. आपल्याला त्याची डिफिशियन्सी असेल तर आपल्या शरीरामध्ये, तर आपल्याला डॉक्टर ते प्रिस्क्राईब करतात. आहारही सांगतात, पण त्याच्याबरोबर खूप सिव्हिअर प्रमाणात जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला टॅबलेट्सही प्रिस्क्राईब करतात. नंतर जेव्हा आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी तर विटॅमिन्स असतात, पण जेव्हा आपली ग्रोथ आणि कम्प्लीट होते, ग्रोथ आपली कम्प्लीट होते, वाढ कम्प्लीट होते, आपला विकास कम्प्लीट होतो, तरी पण
पोषक तत्व म्हणून विटॅमिन्सची आपल्याला आपल्या सेलला, आपल्या सेल म्हणजे पेशींना, टिश्यू म्हणजे ऊतींना आणि ऑर्गन म्हणजे अवयवांना काय असते, गरज असते. तरी पण विटॅमिन्स म्हणजे आपल्या सगळ्या शरीरातल्या गोष्टींना रेग्युलेशन करायला किंवा न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व आहेत, ती आपल्या शरीराला पोषण करतात. तर त्यांच्या पोषणासाठी किंवा पोषक तत्व आपल्याला ही उपयुक्त असतात. आता त्यांचे काय काय उपयोग आहेत, ते आपल्याला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोग करतात. विटॅमिनचा मेन पहिला उपयोग काय आहे, आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हे आपल्याला कॉमन मध्ये फंक्शन्स आहेत, प्रत्येकाचे पर्सनली वेगळे फंक्शन्स आहेत, पण आता हे सगळ्या विटॅमिनचे कॉमन फंक्शन्स आहेत. नंतर जरी काही नाही आठवलं तर तुम्ही कमीत कमी कॉमन फंक्शन तरी त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर काय होतं की बरेच आजार किंवा बरेच रोग बरे होण्यासाठी ह्या विटॅमिनचा उपयोग होतो. नंतर आपलं पचन आणि जे आपल्यामध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे जे आपल्यामध्ये मिनरल्स का खनिज द्रव्य आहेत आणि कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, तर त्यांचे युटिलायझेशन किंवा त्यांचे मेटाबॉलायझेशन करण्यासाठी किंवा त्यांचा वापर होण्यासाठी विटॅमिन्स काय करतात, मदत करतात आपल्याला. नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, पचन संस्था, आणि नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था, या दोघींनाही ताकद देण्याचं काम काय करतात, हे विटॅमिन्स करतात. सगळ्या संस्थांना ताकद द्यायचं काम करतात, पण बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि नर्वस सिस्टीमचा मेन रोल असतो, म्हणून त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. नंतर काय करतात, आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात आणि आपली वाढ आणि आपला विकास नॉर्मल रेंज मध्ये राहण्यासाठी पण विटॅमिन्सचा खूप चांगला उपयोग होतो. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण हे विटॅमिन्स कशा प्रकारे केलेले आहे, तर 2 प्रकारे केलेले आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. आता फॅट सोल्युबल विटॅमिन्स मध्ये काय येतात, तर विटॅमिन्स म्हणजे काय, तर फॅट सोल्युबल विटॅमिन्स म्हणजे काय की जे फक्त फॅट मध्ये डिपॉझिट होतात, म्हणजे जे ऑइल, घी, बटर, चीज आपण जे असे फॅट्स घेतो तर त्याच्यामध्येच हे फक्त डिझॉल्व्ह होतात. आणि फॅट काय होतं की आपल्या शरीरामध्ये इझिली स्टोअर केलं जातं आणि त्यामुळं हे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते पण थोड्याफार प्रमाणामध्ये फॅटमध्ये, ॲडिपोज टिश्यूमध्ये आणि लिव्हरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सेव्ह केले जातात. आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणकोणते आहेत, तर विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के, हे 4 प्रकार जे आहेत ते फॅट सोल्युबल विटॅमिन्स मध्ये येतात. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कुठले कुठले आहेत, तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कुठले आहेत, जे म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, सहजपणे डिझॉल्व्ह होतात आणि ते काय होतात, ती म्हणजे आपल्या त्या शरीरामध्ये रक्त, लिम्फ किंवा हे जे आहे ह्याच्याद्वारे हे सगळीकडे आपल्या पेशींना किंवा आपल्या ऊतींना काम करण्यासाठी पुरवले जातात. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स मध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आणि विटॅमिन सी. बी कॉम्प्लेक्स मध्ये काय येतं, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. आता हे शॉर्ट फॉर्म सारखी नाव आहेत त्यांची, B1 प्रत्येकाचं एक मोठं मोठं वेगळं नाव आहे. आता हा क्लासिफिकेशनचा एक चार्ट आहे. तर विटॅमिन्स एका बाजूला वॉटर सोल्युबल लिहिलंय, एका बाजूला फॅट सोल्युबल लिहिलंय. वॉटर सोल्युबल मध्ये नॉन बी कॉम्प्लेक्स म्हणजे विटॅमिन सी, म्हणजे जे बी कॉम्प्लेक्स मध्ये येत नाही. आणि बी कॉम्प्लेक्स मध्ये परत 3 प्रकार केलेत, एक एनर्जी रिलीजिंग, हेमेटोपोएटिक अँड अदर. आता एनर्जी रिलीजिंग म्हणजे काय, तर मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये ह्यांचा सहभाग असतो, हे मदत करतात, म्हणजे चयापचय जे शरीरामध्ये मेटाबॉलिझम होतं त्या मेटाबॉलिझम मध्ये एनर्जी म्हणजे आपली जी ऊर्जा शरीरामध्ये तयार होते आपल्याला कामासाठी, त्या ऊर्जेच्या काही गोष्टींमध्ये, त्यांच्या केमिकल प्रोसेसमध्ये, त्यांच्या डायजेशन मध्ये तर हे मदत करतात. तर त्याच्यामध्ये काय आलं, विटॅमिन B1 ला काय म्हणतात, थायमिन, विटॅमिन B2 ला काय म्हणतात, रायबोफ्लेविन, विटॅमिन B3 म्हणजे काय, नायसिन, नंतर बायोटीन आणि पॅन्थोनिक ऍसिड. तर हे जे आहेत ते काय आहेत, एनर्जी. एवढे सगळं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी म्हणजे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन मध्ये
आपल्याला कमीत कमी त्यांची नावं तरी यायला पाहिजेत. म्हणजे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे बाबा B1, B2, B3 एवढं तरी यायला पाहिजे, किंवा B6, B9, B12. आणि शक्यतो अगदी जे स्पेसिफिक आहेत की बाबा जे अगदीच आपण लक्षात ठेवू शकतो, तर विटॅमिन B6, फॉलिक ऍसिड, विटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबाल्मिन, हे आपण नावं लक्षात ठेवू शकतो, कारण हे आपल्याला शक्यतो ह्याची डेफिशियन्सी बऱ्याच लोकांच्या मध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. त्याच्यानंतर हिमोटोपॉयटिक मध्ये म्हणजे काय, तर जे आपल्याला आरबीसी डेव्हलप करतात किंवा आपल्या शरीरामध्ये आयर्न सप्लिमेंटरी, आयर्न जे ऍब्झॉर्प्शन होतं तर त्यासाठी हे विटॅमिन B12 मदत करतं. फॉलिक ऍसिड आपण प्रेग्नन्सीच्या आधी, प्रेग्नन्सी जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हापासूनच फॉलिक ऍसिड आपल्याला दिलं जातं. का दिलं जातं फॉलिक ऍसिड? 2-3 महिने आधी आणि पहिल्या फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला 3 महिने फॉलिक ऍसिड दिलं जातं. का दिलं जातं? तर फॉलिक ऍसिड मुळे बाळामध्ये जे न्यूरल डेव्हलपमेंट्स असतात, म्हणजे न्यूरल म्हणजे काय, तर स्पाईन, मेंदू, लहान मेंदू, छोटा मेंदू, किंवा आपला हा स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू, तर मज्जारज्जूच्या ग्रोथसाठी किंवा त्याची व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी फॉलिक ऍसिडची गरज असते. जर फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी झाली तर त्यांच्यामध्ये स्पायना बायफिडा, स्पाईन म्हणजे मज्जारज्जूचा असे बायफिडा, म्हणजे बायफिडा म्हणजे 2 शेपटासारखे त्याचे भाग होतात, तर त्याचे स्पायना बायफिडा म्हणून आपल्यामध्ये लहान मुलांच्या मध्ये कॉम्प्लेन डिसीज होऊ शकतो. म्हणून फॉलिक ऍसिड हे न्यूरल डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा स्पायनल कॉर्डची व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी, मुलं मतिमंद राहू नयेत यासाठी फॉलिक ऍसिडची काय असते, गरज असते. आणि आदर मध्ये काय आलं, तर पायरोडॉक्सिन, पायरिडॉक्सॉल, पायरिडॉक्सामाइन, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला हा लक्षात ठेवायला पण बरं पडेल. आणि फॅट सोल्युबल मध्ये काय, तर विटॅमिन ए. आता विटॅमिन ए लाच नाव काय आहे, रेटिनॉल किंवा बीटा कॅरोटीन. विटॅमिन डी, विटॅमिन डी लाच काय नाव आहे, कोलिकॅल्सिफिलॉल. नंतर विटॅमिन के, आता विटॅमिन केला नॅप्थेल्क्विनिन म्हणतात, आणि त्या नॅप्थेल्क्विनिन मध्येच हे K1, K2 आणि K3 चे ते 3 प्रकार आहेत, त्याची पुढे नावं दिलेत, फायलोक्विनिन्स आणि मिनोक्विनिन्स. आणि विटॅमिन ए म्हणजे काय, तर टोकोफेरॉल. तुम्हाला शक्यतो प्रयत्न करून जेवढं शक्य आहे तेवढं लक्षात ठेवू शकता. आता पुढची स्लाइड बघू आपण. तर विटॅमिन ए, आता हे फॅट सोल्युबल विटॅमिन्सला सुरुवात झाली. तर विटॅमिन ए आपण स्टार्ट केलेला आहे. तर काय आहे हे, आपण तर बघितलं की विटॅमिन सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, तर रेटिनॉल, रेटिनॉल आणि रेटिनॉइक ऍसिड. तर हे विटॅमिन ए चे काय आहेत, ते नाव, म्हणजे रेटिनॉल ऍक्च्युली विटॅमिन ए चं नाव आहे, आणि त्याचं रेटॉनिक ऍसिड मध्ये, हे जे रेटॉनिक ऍसिड मध्ये शरीरामध्ये फॉर्मेशन होतं, आणि रेटिनॉल हे पण त्याचं एक नावच आहे. नंतर सेव्हरल प्रोविटॅमिन ए कॅरोटिनॉइड्स अमंग विच बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन म्हणजे काय, तर जे व्हेजिटेबल पासून मिळतात, व्हेजिटेबल मध्ये जे असतं विटॅमिन ए, त्याला काय म्हणायचं, बीटा कॅरोटीन म्हणायचं. आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण आपण ते घेऊ शकतो, म्हणजे आपण ज्या अन्नामध्ये आहे ते बीटा कॅरोटीन कशामध्ये असतं, व्हेजिटेबल्स मध्ये असतं. आणि प्रामुख्याने रेटिनॉल कशामध्ये असतं, तर ॲनिमल म्हणजे प्राणी जे पदार्थ आहेत त्यांच्या फॅट मध्ये, आपण जे नॉनव्हेज खातो त्याच्यामध्ये हे रेटिनॉल असतं, ते रेटिनॉल, रेटिना. आणि बीटा कॅरोटीन जे विटॅमिन ए चाच एक सोर्स आहे, जो त्याचा नंतर शरीरामध्ये आला त्याचं परत रूपांतर होतं. ते बीटा कॅरोटीन जे आहे ते विटॅमिन ए ते व्हेजिटेबल मध्ये असतं. आणि पुढं काय आहे, तर ह्याची डेली रिक्वायरमेंट काय आहे, मेन आणि वुमन मध्ये किती आहे, 600 मायक्रोग्रॅम. तर आपल्याला हे RDA ड्रग अलाउन्स विचारतं, आपल्याला डेली किंवा किती गरज आहे आपल्याला त्याची, हे विचारलं जातं आपल्याला बऱ्याच वेळा. तर मेन आणि वुमन म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये ह्याची नॉर्मल तर 600 मायक्रोग्रॅम आपल्याला शरीराला गरजेचं असतं. नंतर गर्भावस्था आणि स्तनदा माता त्यांच्यामध्ये किती गरज असते, तर 950 मायक्रोग्रॅम. जे अगदी लहान मुल आहे, जन्मलेले पहिले 6 महिने, इन्फांट म्हणतो आपण त्यांना, त्यांच्यामध्ये किती गरज असते, 350 मायक्रोग्रॅम. आणि जे सगळी लहान मुलं, चिल्ड्रन्स आहेत, त्यांना 600 मायक्रोग्रॅम एवढी विटॅमिन ए ची गरज असते. तर आता विटॅमिन ए चे आपण काय बघू, कार्य बघू. विटॅमिन एचा शरीरासाठी उपयोग काय आहे, तर विटॅमिन ए कशासाठी गरजेचं असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्याची आयसाइट, विजन, त्याच्यासाठी, डोळ्याच्या स्वास्थ्यासाठी किंवा डोळ्याच्या आरोग्यासाठी ह्या
विटॅमिन ए ची गरज असते. आता जीन ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय असतं, आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात RNA आणि DNA मध्ये. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा मेसेज कोड असतो DNA मध्ये, त्याला जीन ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. तर ह्या जीन ट्रान्सक्रिप्शनसाठी विटॅमिन ए चा महत्वाचा रोल असतो. त्याच्यानंतर इम्युन फंक्शन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा विटॅमिन ए चा उपयोग असतो. नंतर आपल्या गर्भावस्थामध्ये जे आपला गर्भ असतो, तर त्या गर्भाची वाढ होण्यासाठी आणि आपलं जे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन साठी सुद्धा विटॅमिन ए ची गरज असते. नंतर बोन मेटाबॉलिझम म्हणजे बोन मधले जे हाडामध्ये जे हाडांच्या हाडाच्या म्हणजे बोन काय म्हणायचं त्याला, बोन मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेसाठी, ज्याच्यामध्ये काही एन्झाईम्स घेऊन कॅल्शियम किंवा आपल्याला जे मिळतं बोन मध्ये ऍब्सॉर्ब करायला मॅट्रिक्स मध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा विटॅमिन ए ची गरज असते. नंतर ब्लड सेल्स जे तयार होतात, जे त्याला हिमोटोपोएसिस म्हणतात, जे शरीरामध्ये WBC RBC प्लेटलेट्स जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, नंतर रक्त प्लेटलेट्स, हे सगळ्यांसाठी हे तयार होण्यासाठी पण विटॅमिन ए ची आपल्याला गरज असते. नंतर आपली त्वचेचं जे आरोग्य असतं, त्वचेचं आरोग्य किंवा त्वचेचा इपिथिलियल लेअर जो असतो, त्वचेमध्ये 3 लेअर असतात, त्याच्यामध्ये जो इपिथिलियल लेअर असतो, त्या इपिथिलियल लेअरला भरून काढणे किंवा त्याच्या शरीरातले जे त्यांचे सेल जे मरतात त्याचं परत पुनरुत्पादन करणे, त्यासाठी विटॅमिन ए ची गरज असते. आणि अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी म्हणजे जे आपल्या अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये अनेक फ्री रॅडिकल्स म्हणजे आपण खातो पितो किंवा त्याच्यामधून आपण बरेच अनेक गोष्टी ज्या फ्री रॅडिकल म्हणजे ज्या आपल्या शरीराला, आपल्या शरीराच्या ऊतींना हार्मफुल असतात, ज्या शरीराच्या ऊतींना जखमा पोचू शकतात, हार्मफुल असतात, अशा ठिकाणी काय करतं ते, तर अशा ठिकाणी ते काय करतं तर त्यांना रोखतं किंवा त्यांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतं. तर त्याच्यामुळे काय होतं, अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी म्हणून पण त्याचा वापर होतो. आता विटॅमिन ए आपल्याला सोर्सेस बघायचे, विटॅमिन ए आपल्याला कशा कशापासून मिळतं, तर प्लांट बेसचे बीटा कॅरोटीन बघितलं आपण विटॅमिन ए, तर ते कशा कशातून मिळतं, तर सगळी पिवळे किंवा केशरी फळं, साधारणतः आपल्याला गाजर, पपई, ब्रोकली, कॅप्सिकम, नंतर आपण अजून काय म्हणू शकतो, सिलरी, नंतर भोपळा, कोहळा, तर ह्या अक्रोड, ह्या बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला विटॅमिन ए मिळू शकतं. त्याच्यानंतर प्राणिज पदार्थामध्ये कुठल्या कुठल्या येतात, तर फिश म्हणजे मासे, त्याच्यानंतर स्वीट चीज मध्ये पण, आणि दुधामध्ये, अंड्यामध्ये आणि लिव्हर म्हणजे प्राण्यांच्या याच्यामध्ये आपण जे मांस, मटण, मच्छी खातो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन ए हे मिळू शकतं. तर विटॅमिन ए ची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. विटॅमिन ए ची जर कमतरता झाली तर काय काय गोष्टी दिसू शकतात, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तर आपण एक ऑक्युलर म्हणजे डोळा, तर डोळ्याचे कुठले कुठले आजार होऊ शकतात, आणि एक्स्ट्रा ऑक्युलर म्हणजे डोळ्या व्यतिरिक्त कुठले आजार होतात. तर असं 2 त्याच्यामध्ये डिव्हिजन केलं, एक्स्ट्रा ऑक्युलर आणि ऑक्युलर. ऑक्युलर म्हणजे डोळ्यांच्या रिलेटेड काय काय होऊ शकतं, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, तर रात्रीच्या वेळी आपल्याला दिसतच नाही अंधारामध्ये, त्याला काय म्हणतात, नाईट ब्लाइंडनेस म्हणतात. त्यामुळे विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे काय होतो, नाईट ब्लाइंडनेस होतो. नंतर कंजक्टायव्हायटल झेरोसिस आणि कोरोनल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर फक्त नाईट ब्लाइंडनेस आणि बिटर स्टॉप स्पॉट किंवा केराटोमॅलेशिया एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी सफिशियंट आहे. लक्षात शक्य असेल तर हे बाकीचं कंजक्टायव्हल झेरोसिस आणि कॉर्नियल झेरोसिस. कंजक्टायव्हल झेरोसिस म्हणजे काय असतं, तर आता आपला हा डोळा आहे, तर हे डोळ्याचे जे आपण हे खाली हे केलं तर जे असं खाली आपण म्हणतो ना, इथे जे पोकळी असते त्याला कंजक्टायव्हा म्हणतात. तर ते त्याचा पूर्ण लेअर असतो असा डोळ्यावरती, कंजक्टायव्हा पासून तयार होतो. तर तिथे काय होतं, तर त्याचं त्या कंजक्टायव्हाचं काय होतं, थोड्यात म्हणायचं झीज होते किंवा एक अल्सर टाईप जखम किंवा त्याचा रेडनेस येतो, त्याला कंजक्टायव्हायटल झेरोसिस म्हणायचं. नंतर विटॅमिन ए डेफिशियन्सी आहे कसं बघतात, तर
आपण तपासताना काय करतो, हा आपला जो डोळ्याचा पांढरा भाग आहे, स्क्लेरा म्हणतो आपण, त्याच्यावरती आपल्याला असे स्पॉट दिसतात ब्लॅकिश किंवा व्हाईटिश, तर त्यांना व्हिटॅमिन देतात. ते आपण असं लहान मुलांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये पण जर आपण डोळे खाली केले आणि असं वर करून जर आपल्या स्क्लेरावर बघितलं तर आपल्याला बिटॉट स्पॉट दिसतात. तर बिटॉट स्पॉट दिसले तर समजायचं की व्हिटॅमिन ए काय असते, डिफिशियन्सी आहे. नाही दिसले तर नाही. त्याच्यानंतर कॉर्नियल झेरोसिस. कॉर्नियल झेरोसिस म्हणजे पण काय, आपल्या डोळ्यामध्ये पण कॉर्निया म्हणून एक लेअर असतो, तर त्याचं काय होतं, तर ती सरळ लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे, आपलं दिसायला पण बंद होऊ शकतं. तर कॉर्नियाचं झीज होते आणि कॉर्नियाचं कधी कधी अल्सर होऊन जखम होतात तिथे आणि आपल्याला दिसायला कमी होऊ शकते. आणि चौथं म्हणजे केराटोमलेशिया. तर ह्याच्यामध्ये पण एक प्रकारची झीजस होते. आता एक्स्ट्रा ऑक्युलर मध्ये काय आहे, तर एक्स्ट्रा ऑक्युलर मध्ये फॉलिक्युलर हायपरकेराटोसिस, अॅनोरेक्झिया, ग्रोथ रिटार्ड. अॅनोरेक्झिया म्हणजे काय, तर भूक न लागणे, भूक न लागणे, नंतर वाढ न होणे, वाढ न होणे, आणि तिसरं म्हणजे फॉलिक्युलर हायपरकेराटोसिस. फॉलिक्युलर हायपरकेराटोसिसचं मी तुम्हाला पिक्चर दाखवते. तर हे अशा प्रकारचे त्वचा आहे आपली, तर हे कोपऱ्याची त्वचा आहे. तर इथं काय होतं, कोन शेप्ड एलिव्हेटेड पॅप्युल्स येतात, छोटे 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 फोड येतात आणि ते त्यांना काय म्हणतात, फ्रायनोडर्मा असं म्हणतात, किंवा थिकी स्किन किंवा थ्रॉनी स्किन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए याच्यात डिफिशियन्सी झाली तर त्याच्यावरती अशा गोष्टी आपल्याला दिसू शकतात. नंतर आपण आता व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हे दुसरं फॉल्ट सोल्युबल आहे, त्यालाच काय म्हणायचं आपण मगाशी बघितलं, कॅल्सिफेरॉल. नंतर आपण हे व्हिटॅमिन डी कशाद्वारे तयार करू शकतो, तर आपण जो बाहेरून सूर्यप्रकाश येतो आपल्या त्वचेवर पडतो आणि त्याच्यामुळे काय होते, त्या त्वचेच्या खाली व्हिटॅमिन डी हे तयार होतं आणि आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्वचेमधलं ते आपल्याला ते बनवायला मदत करतं. नंतर व्हिटॅमिन डी चे सोर्सेस काय आहेत, तर प्लांट्स मध्ये जे असतं त्याला ते काय म्हणायचं, त्याचं नाव आहे इर्गोस्ट्रॉल म्हणून, नुसतं प्लांट्स मध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा मग दुधामध्ये असतं. त्याच्यामध्ये नंतर फोर्टिफाईड म्हणजे काय, की काही जी दुध असतात त्याच्यामध्ये वरून व्हिटॅमिन डी ऍड करतात, त्यांना फोर्टिफाईड्स म्हणतात. नंतर फिश, नंतर अंड्यातला ते योक, नंतर बटर म्हणजे लोणी आणि लिव्हर, ह्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन डी आपल्याला मिळू शकतं. आणि त्याची डेली गरज किती, आपल्याला 10 मायक्रोग्रॅम. सगळ्यात महत्वाचा व्हिटॅमिन डी सोर्स कुठला आहे, तर सूर्यप्रकाश. तर आपण सूर्यनमस्कार योगासना म्हणजे आपल्याला योगामध्ये सांगतात की सूर्यनमस्कार घाला का, तर त्याचे अनेक फायदे आहेत. तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञता व्यक्त करायची पद्धत आहे, म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड, म्हणजे उठलं तरी जमिनीला आपण दिवसभर जमिनीवर पाय ठेवतो म्हणून आपण जमिनीला वंदन करून प्रार्थना म्हणतो. त्याच्यानंतर आपण सूर्यदेवता आपल्याला 24 तास सूर्यप्रकाश देते, त्याचे किती उपयोग आहेत आणि किती फायदे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण त्याला कधीतरी कृतज्ञता व्यक्त करतो का, तर सूर्यनमस्कार हा ग्रॅटिट्यूड आहे. त्याच्यामध्ये तुमचं शारीरिक, त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य तर येतच आणि त्याच्याबरोबर तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं आणि सूर्यप्रकाशामुळे तुमच्याकडे व्हिटॅमिन डी ची पण काय होते, मुबलकता निर्माण होते. भारतामध्ये बऱ्यापैकी 24 महिने, थोडा पावसाळा सोडला तर बऱ्यापैकी 24 महिने 12 महिने सूर्यप्रकाश असतो. फक्त ज्या बुरख्यात बायका असतात, म्हणजे मुसलमान बायका ज्या कंटिन्युअस बुरख्यात राहतात त्यांना मात्र व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी जाणवू शकते, पण शक्यतो भारतामध्ये व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी दिसून येत नाही, कारण सगळे बऱ्यापैकी उन्हामध्ये एक्सपोज होतात. त्याच्यानंतर पुढचं की व्हिटॅमिन डी ची कार्य काय आहेत, तर शरीरात काय असतं, तर हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यामध्ये ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी व्हिटॅमिन डी चा उपयोग होतो. नंतर काय होतं, बोन आणि किडनीमध्ये कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन डी चा उपयोग होतो. आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची लेवल असते, आपल्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन हे इलेक्ट्रोलाइट आहेत, तसेच आपली कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिज आहेत. तर ह्यांचं
होमोस्टॅसिस म्हणजे काय, तर समानता, समायोजन आपण म्हणतो ना, की एखाद्याचं होमिओस्टॅसिस म्हणजे समानता आहे, किंवा काय म्हणायचं, की दोघं एकमेकावरती समानपणे, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि आपण म्हणतो ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक. म्हणजे सिम्पॅथेटिक काय करते, आपला हार्ट रेट वाढवते, ब्लड प्रेशर वापरते आणि वाढवते, आणि पॅरासिम्पॅथेटिक काय करते, तर ते कमी करते. तर हे दोघांचं काय, दोघं एकत्र होमोस्टॅसिस झालं तर आपलं शरीर काय होतं, किंवा म्हणजे आपल्या शरीर नॉर्मल राहण्यासाठी मदत होते, त्याला होमिओस्टॅसिस म्हणायचं. तर हे कॅल्शियम आणि फॉस्फरस काय करतात, आपल्या शरीरामध्ये होमिओस्टॅसिस डेव्हलप करतात, कारण दोघांचं एकमेकावरती, दोघंही आपलं एकमेकाचं प्रमाण जास्त होऊ देत नाहीत. दोघांचं ऍब्झॉर्प्शन, म्हणजे ह्याचं ऍब्झॉर्प्शन किंवा ह्यांचं प्रमाण सेम राहण्याचं काम कोण करतं, व्हिटॅमिन डी करतं. नंतर बोन फॉर्मेशन, आपल्या शरीरातली हाडं ठिसूळ होऊ नयेत किंवा शरीरातल्या हाडांची झीज होऊ नये किंवा त्यांचं स्ट्रॉंग राहावीत म्हणून, तर हे कॅल्शियम फॉस्फेट ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम किंवा अपटेक करण्याचं काम व्हिटॅमिन डी काय करतं, त्याला मदत करतं. नंतर हार्मोन्स, आपल्या शरीरामधले हार्मोन्स जे आहेत त्यांचं रेग्युलेशन करायला आणि शरीरातील त्वचेची सेलची किंवा पेशींची परत पुनरुत्पादनता होण्यासाठी मदत करण्यासाठी पण आपल्याला व्हिटॅमिन डी ची गरज असते. तर व्हिटॅमिन डी जर डेफिशियन्सी झाली, तर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी झाली तर काय होतं, तर रिकेट्स होतो. तर त्यालाच काय म्हणायचं, तर व्हिटॅमिन डी ला अँटी रिकेट्स पण म्हणतात, कारण का, तर रिकेट्स होत नाही म्हणून. तर रिकेट्स मध्ये तिथं पिक्चर दाखवलंय तुम्हाला, एक एक्सरे मध्ये पिक्चर आहे आणि एक बाळाचं पिक्चर आहे. तर तुम्हाला दिसतोय का, पायामध्ये बाक दिसतोय का, हा जो पायामध्ये बाक आहे तो काय असतो, तो व्हिटॅमिन डी मुळे असतो. हे पूर्ण दिसतोय का तुम्हाला पायाचा बाक? तर हा कशामध्ये, रिकेट्स मध्ये असतो. नंतर आपले हे जे रिस्ट आहेत, तर हे रिस्ट फ्लेअर असतात. फ्लेअर म्हणजे असे जास्त प्रमाणात असे मोठे किंवा जाड झालेले असतात, असं वरती फ्लेअर असतात. तर त्याच्यामध्ये पण रिकेट्स आहे, कळू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या जी पुढची चेस्ट आहे स्टर्नम मध्ये, तर त्याच्या जे हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे नॉब्स असतात किंवा असे खाचाच दिसतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे पण आपल्याला काय दिसतं, की रिकेट्स आहे, कळू शकतं. त्याच्यामध्ये मुडदूस हा व्याधी झालेला आहे हे कळू शकतं आपल्याला, की म्हणजे ह्याच्यामध्ये काय, रिकेट्स मध्ये काय होतं, तर शरीरातील हाडांची वाढ प्रॉपरली किंवा व्यवस्थितपणे होत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, की हे असे लवचिक हाडं झाल्यामुळे काय होतात, असे वजनाने त्याचं असं बो लेग्स म्हणजे धनुष्यबाण कसा असतो बो, तसं हे त्याचे लेग असे हे होतात, आणि नॉकनी होतो. नॉकनी असेल तर काय होतं, नॉकनी म्हणजे काय असतं, तर ते असे जोरी दोन आपण उभारलो तर असे नी असतात, ते असे हे दिसतात, काय म्हणायचं, असे हे एकमेकापासून थोडेसे असे दूर, तर त्याला नॉकनी म्हणतात. तर नॉकनी असेल तर शक्यतो म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असायची शक्यता जास्त असते. नंतर तुम्हाला सांगितलं की रिब मध्ये पण नॉब दिसतात. तर हे सगळे रिकेट्शियल किंवा मुडदूस डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर मुडदूस डेव्हलप होतो. त्याच्यानंतर ऑस्टिओमलेशिया, जो आता लहान मुलांच्या मध्ये दिसलं की त्याला रिकेट्स म्हणायचं, आणि मोठ्या लोकांच्या मधला जो रिकेट्स असतो त्याला काय म्हणायचं, ऑस्टिओमलेशिया. सेम असेच चिन्ह दिसतात. नंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय होतं, तर हाडांचे जे हाडांमध्ये काय असतं, मॅट्रिक्स असतं. तर त्या मॅट्रिक्सचं डिपॉझिशन किंवा त्या मॅट्रिक्स मध्ये सच्छिद्रता निर्माण होते, ते पूर्ण मॅट्रिक्स भरत नाही, आणि ते व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असल्यामुळे होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होते, आणि हाडांची झीज झाली की काय होतं, फ्रॅक्चर व्हायला लागतं. शक्यतो बायकांच्या मध्ये वयाच्या 30 नंतर ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त प्रमाणात होताना दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी म्हणजे जे पुरुष किंवा बायका खूप ओव्हर एज्ड आहेत त्यांच्यामध्ये पण ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वयामुळे काय होते, झीज होते, आणि त्या प्रमाणामध्ये झीज भरून येत नाही. अशा वेळेस ऑस्टिओपोरोसिस वाढत जाऊन मग गुडघे बदलायचे, त्या एक नी ट्रान्सप्लांट वगैरे म्हणतो ना आपण. तर ऑस्टिओपोरोसिसमुळे काय होतं, तर हाडांची झीज होते, हाडांचे खुर्चे जो असं घर्षण कार्टिलेज जे असतं ते मधलं दोघांना घासू नये म्हणून, तर ते कार्टिलेज झिजून जातं आणि दोन्ही बोन्स असतात ते एकमेकावर घासले जायला लागतात, आणि घासले जायला लागले की काय होतं, की ऑस्टिफाइट्स पण तयार झालेले असतात साईडने, आणि घासले गेल्यामुळे काय होतं, की दुखावा, वेदना, सूज
अशी तयार व्हायला लागते. मग त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस झाला की मग ते बायकांना काय होतं, ऑस्टिओआर्थरायटिसमुळे झीज झाल्यामुळे तर बऱ्याच वेळा इतकी झीज होते की आपल्याला 2 पाय संडासला स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये बसता येत नाही किंवा साधं जमिनीवर पण चालता येत नाही, इतके गुडघे दुखायला लागतात, वजन देता येत नाही. तर अशा वेळेस आपण काय करतो, तर नी रिप्लेसमेंट करायला सांगतात बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर साधारणतः हा रिकमेंडेड डायटरी अलाउन्स जो आहे, म्हणजे डेली आपल्या ह्याच्यामध्ये किती पाहिजे, तर पुरुषांमध्ये 15 मायक्रोग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 15 मायक्रोग्रॅम आणि ज्या गर्भवती आणि स्तनदा माता आहेत त्यांच्यामध्ये पण 15 मायक्रोग्रॅमची गरज असते. आणि शरीरामध्ये नॉर्मल व्हॅल्यू किती असते व्हिटॅमिन डी ची, तर 55 मायक्रोग्रॅम. तर पुढचं आता काय दाखवलं, ऑस्टिओपोरोसिस मगाशी सांगितलं तसं त्याप्रमाणे. तर त्याचा हा बोनचा त्यांनी ट्रान्सवर्स सेक्शन्स घेतलाय आणि नॉर्मल बोन मॅट्रिक्स कसं आहे तसं फुल भरलेलं आहे आणि ऑस्टिओपोरोसिस मध्ये काय होतं, तर असे छिद्र 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 म्हणजे दिसतंय ना ह्याच्यामध्ये सछिद्रता आली आहे. तर काय ह्याला बोन डेन्सिटी लॉस होते आणि काय होतं त्याच्यामध्ये काय होतं, मग त्यामुळे फ्रॅक्चर होतात लगेच इझिली. थोडं जरी लागलं, थोडं जरी पडलं तर फ्रॅक्चर व्हायचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं. तर आता जर व्हिटॅमिन D3 आपण बाहेरून घेतलं, म्हणजे आता कधी कधी काय होतं, शक्यतो तर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होतच नाही आणि दुसरी गोष्ट हायपर व्हिटॅमिनोसिस होण्याचे चान्सेस पण कमी असतात. पण समजा आपण घेतलं खूप व्हिटॅमिन D3 जे कॅल्सिफेरॉल म्हणून सॅचेट येतात, आठवड्याला एक आपल्याला मिल्क मधनं घ्यायला सांगतात. ते दुधातनं का घ्यायला सांगतात, कारण ते फॅट सोल्युबल आहे. मग त्याच्यामुळे आपण जे फॅट किंवा तुपातून ती सॅचेट घ्या किंवा दुधातून, तुपातून घेणं अवघड होतं म्हणून आपण काय सांगतो, ते कॅल्सिफेरॉलचं जे सॅचेट आहे ते दुधातून घ्यायला सांगतो आपण. तर ते दुधातून व्हिटॅमिन ते आठवड्याला एक असं आपण ज्यांना व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी आहे त्यांना आपण हे सांगतो. तर हायपर व्हिटॅमिनोसिस झालं समजा आपण घेतलं जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी, तर काय होऊ शकतं, तर नॉझिया होऊ शकतो, म्हणजे काय उचमळतं, नंतर उलट्या होतात, भूक कमी होते आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावष्टंभ होतो, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो आणि वजन कमी होऊ शकतं. आता आपण पुढचं बघणार आहोत व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई काय आहे, तर त्यालाच काय म्हणतात, टोकोफेरॉल म्हणायचं. व्हिटॅमिन ईलाच काय म्हणतो आपण, टोकोफेरॉल. हे वंध्यत्व निवारण म्हणजे रिप्रोडक्शन साठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. वंध्यत्व निवारण म्हणजे इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी पण व्हिटॅमिन ई दिलं जातं वंध्यत्व निवारणासाठी. सगळ्यात महत्वाचा उपयोग काय, अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, हे काय असतात आपल्या शरीरामध्ये, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण जे अन्न घेतो किंवा आपल्या शरीरामध्ये बरेच फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, तर जे आपल्या शरीराच्या त्वचांना किंवा पेशींना धोका पोहोचवतात किंवा त्यांना 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 काहीतरी डिस्टर्ब करतात किंवा त्यांना धोका पोहोचवतात किंवा त्यांची झीज घडवून आणतात, अशा फ्री रॅडिकल्सचे स्कॅव्हेंजर म्हणजे काय, तर त्यांना खाऊन टाकतात किंवा त्यांना रक्तातून बाहेर काढून टाकायचं काम काय किंवा मदत करायचं काम किंवा त्यांची त्वचेला किंवा पेशींना ऊतींना इजा पोचवू न देण्याचं काम कोण करतं, तर व्हिटॅमिन ई करतं. आणि सेल मेम्ब्रेन म्हणजे आपली जी पेशी आहे, त्वचा आहे, तर त्याची एक रचना आहे, तर त्या त्वचेमध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्याला वरून एक सेल मेम्ब्रेन असतं. तर ते सेल मेम्ब्रेनला प्रोटेक्ट करायचं काम पण व्हिटॅमिन ई करतं. नंतर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये स्प्लीनमध्ये, आपल्या स्प्लीनला प्लीहा म्हणतो आपण, तर प्लीहामध्ये आरबीसी फॉर्मेशन होतं, रेड ब्लड सेल्स तयार होतात. तर त्या रेड ब्लड सेल्स 120 दिवसांनी आपल्या स्प्लीनमध्ये परत डिस्ट्रक्ट पण होतात. 120 दिवसाचा त्यांचा लाईफ स्पॅन असतो. 120 दिवसांनी परत त्या डिस्ट्रक्ट होतात. तर ह्या आरबीसीचं 120 दिवसाच्या आधीच कधी कधी डिस्ट्रक्शन होऊ शकतं. तर हे हिमोलायसिस होऊ न द्यायचं काम कोण करतं, तर व्हिटॅमिन ई काय करतं, त्यांचं हिमोलायसिस होणे आधीच त्यांचं डिस्ट्रक्शन होणे ह्यासाठी कोण करतं, व्हिटॅमिन ई काय करतं, मदत करतं. नंतर प्रत्येक सेलचं फंक्शन आणि स्ट्रक्चर ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी व्हिटॅमिन ई काय करतं, आपल्याला मदत करतं. आणि आपलं एज जे आहे, एजिंग होणे म्हणजे काय, आपलं वृद्धत्व आपल्याला लवकर येऊ नये. म्हणजे त्वचेवरती सुरकुत्या येणे किंवा
पिगमेंटेशन होणे, त्वचा ढिली पडणे, तर ह्या सगळ्यांना हे एजिंग किंवा आपले हेअर लॉस होणे, हेअर ग्रेइंग होणे, तर ह्या सगळ्या जे एजिंग प्रोसेसेस मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला व्हिटॅमिन ए काय करतं, अवरोध करतं. व्हिटॅमिन ए घेतलं की बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट मध्ये व्हिटॅमिन ई, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पण जरी बघितले असेल तर तेल लावताना व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल्स घालतात बरेच जण तेलामध्ये. फेस पॅक बनवताना व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल्स फेस पॅक मध्ये घालतात आणि ते लावायला देतात. नंतर इव्हन आपले डार्क सर्कल जरी असले डोळ्याच्या खाली, तरी व्हिटॅमिन ई तिथं नुसतं व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ओपन करायची आणि ती आपण डोळ्याच्या खाली लावू शकतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळं एजिंग किंवा जे गोष्टी आहेत त्या कमी होतात. आता ह्याचे सोर्सेस काय आहेत किंवा स्त्रोत काय आहेत, तर सगळ्या प्रकारचे ऑइल्स, व्हीट जर्म ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, कॉटन सीड ऑइल, आल्मंड बटर ऑइल, कोकोनट ऑइल. तर ह्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या ऑइलमध्ये रिचेस्ट सोर्स आहेत. म्हणजे सगळ्यात बऱ्याच ऑइलमध्ये असतं, पण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ह्या तेलांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आढळतं. त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये, मँगो म्हणजे आंब्यामध्ये, नंतर आपण जी किवी खातो, जेव्हा आपल्याला डेंग्यू वगैरे झाला, प्लेटलेट वाढवण्यासाठी किवी किंवा पपया खावा म्हणून सांगतात, तर त्या किवीमध्ये पण व्हिटॅमिन आहे. नंतर फिश लिव्हर ऑइल आणि स्पिनॅच, तर त्या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असतं. आता आरडीए म्हणजे काय, तर आपल्याला मध्ये जेवणामध्ये किती प्रमाण त्यांचं आवश्यक आहे, हे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स म्हणजे आरडीए. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी आरडीए पण तुमच्या पेपरमध्ये विचारले गेलेले बरेच वेळा. ह्याचा मी चार्ट करून पाठवतेच, पण शक्य असेल तर आता पण लिहून घ्या. तर पुरुषांमध्ये 10 mg पर डे, 10 मिलीग्रॅम पर डे आपल्याला गरज असते. नंतर स्त्रियांमध्ये किती असते, 8 मिलीग्रॅम पर दिवसाला म्हणजे पर डे, पर दिवस एका दिवसामध्ये 8 मिलीग्रॅम बायकांमध्ये, पुरुषांमध्ये 10 मिलीग्रॅम. आणि ज्या प्रेग्नंट बायका आहेत किंवा गर्भवती माता आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्याला किती गरज असते, 10 मिलीग्रॅम. आणि ज्या स्तनदा माता आहेत, लॅक्टेशन पिरियड मध्ये आहेत, त्यांना 12 mg गरज असते. आणि रक्तात आपण डेफिशियन्सी असेल तर वरून तर कळतच, पण कधी कधी आपण टेस्ट पण करतो. तर नॉर्मल प्लाझ्मा लेवल म्हणजे आपल्या रक्तातली लेवल त्यांची किती असते, तर 5 to 20. तर हे नॅक्रोग्रॅम असतं, म्हणजे अगदी एवढ्या कमी प्रमाणामध्ये त्यांची शरीरामध्ये प्लाझ्मामध्ये लेवल असते. नंतर आता जर व्हिटॅमिन ई ची डेफिशियन्सी झाली, शक्यतो होत नाही, म्हणजे अगदी रेअर असते असं त्यांचं म्हणणं आहे, तर काय होतं, तर हिमोलिटिक अॅनिमिया होतं. हिमोलिटिक अॅनिमिया होतं, काय होतं, तर रेड ब्लड सेल, मगाशी सांगितलं तुम्हाला की त्यांचा 120 दिवसाचा लाईफ स्पॅन असतो, पण ते त्याच्या आधीच डिस्ट्रक्ट व्हायला लागतात. फ्रॅजिलिटी वाढते. फ्रॅजिलिटी म्हणजे त्यांचं डिस्ट्रक्शन व्हायला लागतं. फ्रॅजाईल म्हणजे आपण काचेला म्हणतो काच फ्रॅजाईल आहे. फ्रॅजाईल आहे म्हणजे काय, तर चुकून जरी थोडा जरी टिचका लागला किंवा इकडे तिकडे आपटली तर काच फुटते. म्हणून आपण म्हणतो ना की इव्हन अमेझॉन वरून किंवा आपलं कुठेही प्रॉडक्ट येतं ना, की त्याच्यावरती मेन्शन केलं असतं की फ्रेजाईल वस्तू, म्हणजे फ्रेजाईल आहे. फ्रेजाईल आहे म्हणजे तुम्ही केअरफुली हँडल करा, कारण त्याच्यामध्ये फ्रेजाईल वस्तू आहे जी तुटू शकते, अचानक पटकन डिस्ट्रक्ट होऊ शकते. तर तसं हे फ्रेजालिटी वाढते रेड ब्लड सेलची, आरबीसीची, आणि त्याच्यामुळे काय होतं, हिमोलायटिक अॅनिमिया होतो. त्याच्यानंतर स्नायूंच्या अशक्तपणा येतो, स्नायू क्षीण होतात आणि क्रिएटिन युरिया होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड युरिया लेवल आणि सिरम क्रिएटिनिन लेवल असते, ही नेहमी नॉर्मल असते. आपण जी लघवी करतो त्याच्यामधून हे सगळं बाहेर अमोनिया वगैरे बाहेर टाकून ब्लड युरिया लेवल आणि सिरम क्रिएटिन लेवल आपल्या शरीरातली मेंटेन केली जाते. पण कधी कधी क्रिएटिन युरिया म्हणजे क्रिएटिनच बाहेर शरीरातून फेकलं जातं, तर डिफिशियन्सी असेल तर. आणि हायपर व्हिटॅमिनोसिस म्हणजे व्हिटॅमिन ए पण जास्त प्रमाणात घेतलं तर काही जास्त प्रमाणात सिव्हिअर सिम्पटम दिसत नाहीत, पण कधी कधी हिमोरेज म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो आणि काही मज्जासंस्थेशी संबंधित आपल्याला लक्षणं दिसू शकतात. शक्यता कमी खूप हायपर व्हिटॅमिनोसिस होण्याचं, खूप कमी प्रमाणात. आता व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन काय आहे, हे पण एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. तर हे कोएन्झाइम फंक्शन आहे, त्याला कोएन्झाइम म्हणतात. कोएन्झाइम का म्हणतात, तर कुठलं पण एन्झाइम जेव्हा, म्हणजे आता ही कोएग्युलेशन एक प्रोसेस असते, म्हणजे आता आपल्याला एखादी जखम झाली, इथं जखम झाली,
तर रक्तस्राव थोड्या प्रमाणात होतं, पण रक्त गोठतं लगेच. ते रक्त गोठतं म्हणजे काय होतं, तर कोॲग्युलेशन प्रोसेस म्हणतो. रक्त गोठण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, कोॲग्युलेशन प्रोसेस. जर हे रक्त गोठलंच नाही, असंच रक्त वाहत राहिलं, तर आपल्याकडे काय होईल, शरीरातील सगळं रक्त वाहून जाईल आणि आपण जगू शकणार नाही. तर रक्त गोठण्याची जी शरीराची प्रक्रिया आहे, तर त्यातल्या बऱ्याच जे फॅक्टर्स आहेत जे रक्त गोठण्याला मदत करतात, ते 12 फॅक्टर्स आहेत जवळजवळ, 12 ते 13 फॅक्टर्स. तर त्यांना त्या ह्या कोॲग्युलेशन फॅक्टर्सला किंवा क्लॉटिंग फॅक्टर्सला हे मदत करतं. म्हणून त्यांना काय म्हणजे जर्मन भाषेमध्ये कोॲग्युलेशन म्हणजे KOAGULETION कोॲग्युलेशन असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्याचं नाव काय पडलं, कोॲग्युलेशनसाठी किंवा क्लॉटिंगसाठी मदत करतं म्हणून ह्याचं नाव काय पडलं, व्हिटॅमिन के पडलं. जर्मनमध्ये त्याला कोॲग्युलेशन म्हणतात म्हणून व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के ला दुसरं नाव काय आहे, नॅप्थोक्विनिन. काय नाव आहे त्याचं, नॅप्थोक्विनिन. तर व्हिटॅमिन के चे 3 डेरिव्हेटिव्ह आहेत, K1, K2 आणि K3. तर ते डिफरंट फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतं म्हणून त्याला काय म्हणायचं, त्या नॅप्थोक्विनिनचे 3 डेरिव्हेटिव्ह आहेत, K1, K2 आणि K3. व्हिटॅमिन K1 ला काय म्हणायचं, फायलोक्विनिन. आणि हे कुठं असतं, तर सगळ्या वनस्पतींमध्ये प्रेझेंट असतं, त्याला काय म्हणायचं, फायलोक्विनिन. नंतर मेनाक्विनोन म्हणजे कशात असतं, तर आपल्या हे जे बॅक्टेरियामध्ये म्हणजे इंटेस्टायनल बॅक्टेरिया म्हणजे लहान आतड्यामध्ये जे किंवा मोठ्या आतड्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात, स्पेसिफिकली त्यांचं नाव काय, ई कोलाय. तर त्यांच्याद्वारे हे बनवलं जातं शरीरामध्ये म्हणून त्यांना काय म्हणायचं, त्याचं नाव काय जे बनवलं जातं ते मिनोक्विनिन. नंतर तिसरं आहे ते व्हिटॅमिन K3. हे सिंथेटिक फॉर्म मध्ये असतं, जे आपण जन्मलेलं बाळ असतं ना, की जन्मलेल्या बाळाला व्हिटॅमिन के देतात. का देतात व्हिटॅमिन के, तर रक्तस्राव होऊ नये. बाळ म्हणजे इतके दिवस बाळाच्या पोटातून म्हणजे जेव्हा आईच्या पोटातून बाळ बाहेर येतं तेव्हा बऱ्याच छोट्याशा जागेतनं बाहेर आलेलं असतं एकदम, तर बरंच त्याला अडॉप्ट व्हायला किंवा हे व्हायला वेळ लागला असतो. तर व्हिटॅमिन के सडनली ड्रॉप होऊ शकतं किंवा लगेच काही त्याचा इंटेस्टाइनल फ्लोरा तो व्हिटॅमिन के प्रोड्यूस करायला तेवढा सफिशियंट नसतो. मग अशा वेळेस काय, तर त्याला व्हिटॅमिन केचं बाहेरून प्रत्येक बाळाला, प्रत्येक आब्रकाला व्हिटॅमिन केचं इंजेक्शन हे जन्मानंतर एकदम 0.1 म्हणजे अगदी 10.1 cc 0.1 cc म्हणजे अगदी 10 TT डिव्हिजन असं म्हणतो आपण. तर तेवढ्या छोट्या प्रमाणामध्ये तेवढं द्यावं लागतं, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, तर कुठेही रक्तस्राव होत नाही. तर म्हणजे कधी कधी जर ते व्हिटॅमिन के दिलं नाही तर मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, प्लेटलेट काउंट कमी होऊ शकतो, रक्त गोठण्याची प्रक्रिया नाही झाली व्यवस्थित, तर कोॲग्युलेशन नाही झालं व्यवस्थित, तर आपल्याला कुठेही शरीरामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि बाळाचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे सगळ्या जन्मलेल्या बाळांना व्हिटॅमिन के हे दिलं जातं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के चे सोर्स काय काय आहेत, तर हे एक प्रकारची भाजी आहे, काले म्हणतो, आता आपल्याकडे मिळत नाही ही काले. नंतर ओनियन्स, स्कॅलियन्स, आपण जी कांद्याची पात म्हणतो तशा प्रकारे. नंतर हे कॅबेज म्हणजे कोबी, सगळ्यात रिच सोर्स आहे व्हिटॅमिन के चा कॅबेज, कोबी. नंतर ग्रीन सॅलड मध्ये मग सगळ्या चालेल, जवळजवळ काकडी, टोमॅटो किंवा भाज्यामध्ये सॅलरी, जे ह्या सगळ्या गोष्टी. नंतर करडई, सगळ्या बऱ्याच प्रकारच्या हिरव्या भाज्या ज्या पालेभाज्या आहेत ना, त्या सगळ्या व्हिटॅमिन के च्या रिच, म्हणजे मेथी घ्या, शेपू घ्या, पालक घ्या, आंबट चुका घ्या, घोसावळ, हे काय म्हणायचं आपलं त्याचं ते तर सगळे जे माठ म्हणा, सगळ्या ज्या हिरव्या पालेभाज्या आणि कोबी, ह्या सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात काय आहे, हे व्हिटॅमिन के हिरव्या पालेभाज्यामध्ये. ऑइलमध्ये सोयाबीन मध्ये पण हे व्हिटॅमिन के असतं जास्त प्रमाणामध्ये. नंतर हेल्थ बेनिफिट्स मध्ये आता ह्याचे काय उपयोग आहेत, फंक्शन काय याचं, तर शरीरातील हाडांचं काय म्हणायचं, वाढ होण्यासाठी किंवा त्यांची बिल्डिंग होण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असतं. नंतर हृदयाच्या हेल्थला किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन के चा उपयोग होतो. नंतर रक्त गोठवण्याच्या क्रियेसाठी पण व्हिटॅमिन के चा उपयोग होतो. नंतर मेंदूचं व्यवस्थित फंक्शन होण्यासाठी किंवा कार्य होण्यासाठी व्हिटॅमिन के चा उपयोग असतो. नंतर कॅन्सर सारखे जे आजार आहेत,
तर त्याच्यामध्ये त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या तर त्याच्यासाठी काय असतं, तर व्हिटॅमिन केचा हा उपयोग असतो. नंतर आता RD म्हणजे काय डायटरी अलाउन्स किती आहे त्याचा, रॅशनल डायटरी अलाउन्स किंवा डेली रॅकमेडेटली किती घेतलं पाहिजे. तर शक्यतो घ्यायची गरज पडत नाही, कारण ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये तयार होतं. तर सिंथेसाइज होतं गटमध्ये किंवा आपल्या छोट्या आतड्यामध्ये ते तयार होतं बॅक्टेरियाद्वारे, इकोलायद्वारे. पण कधी-कधी समजा मी तुम्हाला म्हणलं लहान मुलांच्या मध्ये द्यावं लागतं बाहेरून जन्मलेल्या. पण शक्यतो आपल्यामध्ये गरज नाही पडत. पण त्याचा डेली किती पाहिजे आपल्याकडे डेली आपण जो हिरवा पालेभाज्या किंवा जे काही खातो सॅलड, त्याच्यामध्ये आपली त्याची कमतरता भरून निघते. पण ती शक्यतो किती आहे अडल्टमध्ये, तर 70 to 140 मायक्रोग्रॅम पर मायक्रो नाही नॅक्रोग्रॅम पर डे. मायक्रो पण नाही, नॅक्रोग्रॅम. अगदी एवढ्या मायक्रोपेक्षा पण छोट्या प्रमाणामध्ये 70 to 140 नॅक्रोग्रॅम पर डे मध्ये त्यांची आपल्या शरीरासाठी गरज असते. जर व्हिटॅमिन के ची डेफिशियन्सी झाली किंवा कमतरता झाली तर काय काय गोष्टी दिसून येतात आपल्यामध्ये. तर मी तुम्हाला मगाशी म्हणलं की व्हिटॅमिन डेफिशियन्सी तेव्हा शक्यतो अनकॉमन आहे, म्हणजे कधी दिसून येत नाही शक्यतो. व्हिटॅमिन के डेफिशियन्सी झाली असं कधी होत नाही, कारण आपल्या आतड्यामध्ये ज्या बॅक्टेरिया किंवा जे इकोलाय आहेत ते सिंथेसाइज करतातच. डेफिशियन्सी झाली की लवकरच ते बनवतात आणि आपल्या शरीराची कमतरता भरून काढतात. परंतु समजा झाली चुकून आपल्या काही कारणाने आपला गटचा फ्लोरा बिघडला, आपल्याला खूप प्रमाणामध्ये आपण अँटिबायोटिक घेतले, खूप महिने 2 महिने सिव्हिअर आपल्याला काहीतरी इन्फेक्शन झालं, 2-2, 3-3 महिने आपल्याला अँटिबायोटिक घ्यावे लागले. तर त्याच्यामध्ये जसे बॅड बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस मरतात, तसंच बॅक्टेरिया मरतात, तसंच चांगले जे आपल्या शरीराला युजफुल बॅक्टेरिया ते पण मेले जातात. आणि अशा वेळेस मग काय होतं, तर ते जे बॅक्टेरिया सिंथेसाइज करणार आहेत, ते बॅक्टेरिया जर मेले, तर व्हिटॅमिन के डेफिशियन्सी होण्याची शक्यता असू शकते आपल्याला. मग काय होतं, तर व्हिटॅमिन के काय काम करतं, तर आपल्या शरीरातलं रक्त गोठण्याचं काम करतं. मग ते शरीरातलं जे प्रोथ्रोम्बिन जर कमी झालं व्हिटॅमिन केच्या डेफिशियन्सीमुळे शरीरातलं प्रोथ्रोम्बिन कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, की रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यानंतर थोडी जरी इंजुरी झाली आपल्या शरीराला, तर व्हिटॅमिन के डेफिशियन्सी असेल, तर रक्तस्राव थांबत नाही लवकर. खूप वेळ आपल्याला कॉम्प्रेस करून ठेवावं लागतं. आणि रक्त गोठण्याचा जो ब्लड क्लॉटिंग टाईम तर तो काय होतो, वाढतो. तो क्लॉटिंग टाईम वाढला, तर आपल्याला कधी पण जखम झाली आणि लगेच रक्त गोठले असं होऊ शकत नाही. रक्तस्राव होऊ शकतो. म्हणून आपल्याला केअरफुल राहावं लागतं अशा वेळेस. तर काही लोकांना बऱ्याच अशा डिसीजेस असतात, की त्याच्यामुळे रक्त पातळ ठेवायची गरज असते. मग अशा वेळेस त्यांना इकोस्प्रिननी शक्यतो नाही, पण वॉर्फ नावाची गोळी असते. तर ते वॉर्फमध्ये काय असतं, तर रक्त पातळ ठेवलं जातं. कारण ज्यांना काहीतरी हार्ट डिसीज आहे, त्यांना मेटॅलिक वॉल लावलेले असतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर त्यांना रक्त पातळ ठेवावं लागतं. रक्त पातळ नाही ठेवलं तर तो थ्रॉम्बस असतो, तो रक्तातला थ्रॉम्बस तिथे अडकू शकतो आणि ते मेटॅलिक वॉलचं काम प्रॉब्लेम होऊ शकतो. तर काही लोकांना ज्यांना डीव्हीटी किंवा हेपॅरिन चालू असतं, डीप व्हेनस थ्रॉम्बोसिस, अशा लोकांना अशामध्ये काय असतं, तर तर त्यांचं काय असतं, क्लॉटिंग टाइम किंवा ब्लिडिंग टाइम हा वाढलेला असतो. त्यांना थोडी जरी जखम झाली आणि रक्तस्राव झाला, आपल्याला माहित असेल, तर ह्यांना कॉम्प्रेस करून ठेवायची ती जखम जास्त वेळ 15 ते 20 मिनिटं ती जखम काय करायची, कॉम्प्रेस करून ठेवायची, म्हणजे प्रेशर देऊन ठेवायचं, त्याच्यावर प्रेशर अप्लाय करायचं आणि प्रेशर अप्लाय करून खूप वेळ 15 ते 20 मिनिटं दाबून ठेवायचं. तर दाबून ठेवल्यावरती काय होतं, तर रक्तस्राव होत नाही. आपण इंजेक्शन दिल्यानंतर पण की ते चोळतो किंवा दाबून ठेवतो, कॉम्प्रेस करतो. त्याचं मेन कारण हे असतं, की ड्रग तिथं आपण प्रिक केल्यानंतर किती नाही म्हणलं तरी थोड्या प्रमाणामध्ये आपण जखम केलेलीच असते. मग तिथल्या आतल्या आत रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळेस आपण ते जर चोळलं तर इंजेक्शन पण पटकन स्किनमध्ये पसरायला ॲब्झॉर्ब होईल. दुसरी गोष्ट ब्लड पण तिथे रक्तस्राव होणार नाही किंवा रक्त बाहेर पडणार नाही, रक्त वाहत राहणार नाही. तर त्याला आपण कॉम्प्रेस करायचं जास्त प्रमाणात. त्याच्यानंतर आता हे व्हिटॅमिन के पर्यंत आपण आज बघितलं. व्हिटॅमिन हे सगळे कुठले झाले, ए, डी, ई आणि के हे सगळे काय बघितले आपण,
फॅट सोल्युबल विटॅमिन्स बघितले. लेक्चर आहे का पुढचं तुमचं? हॅलो, नाही. मग विटॅमिन सी घेऊ का फक्त वॉटर सोल्युबल आहे? कारण बी कॉम्प्लेक्स खूप मोठा आहे. विटॅमिन सी घेऊन संपू का मी आज? का थांबायचंय? खूप ओव्हरलोड झालाय. मॅडम, हा बोला ना. तुम्ही चांगलं शिकवतायत मॅडम, पण सगळं डोक्यावरून चाललंय मॅडम. मॅडम थोडा म्हणजे खूप स्पीड मध्ये पण चाललंय आणि पीपीटी मधलं वरच जे लिहून घेईपर्यंत तुम्ही लगेच पीपीटी स्क्रीन लगेच चेंज करता. ओके ओके. त्याच्यामुळे ते लिहूनही घेणं होत नाही आणि काम करू, तुम्ही सांगत असताना पण लिहून घेणं शॉर्ट मध्ये परत रिव्ह्यू देते आता तुम्हाला याचा. पीपीटी पण थोडा वेळ जास्त. काहीच समजलं. सगळ्यात जास्त काय समजलं नाही तुम्हाला? कुठलं समजलं नाही? काहीच समजलं नाही मॅडम मला. मी शॉर्ट मध्ये सांगते. तर 2 प्रकार. नोट्स पाठवा ना मॅडम तुम्ही. हा, मी नोट्स पाठवते तुम्हाला. आजच्या नोट्स मिळाल्या का तुम्हाला? फक्त मिळाल्यात कार्बोहायड्रेट मॅडम. येस. आणि त्या नोट्स जर पाठवलं तर खूप बरं होईल. मग आता चार्ट पण घ्यायचा होता पण घेता आला नाही. नाही, मी तुम्हाला पाठवते, मराठीत पाठवते. म्हणजे आता हे जरी इंग्लिश मध्ये असलं, कारण हे जे नवीन लॅपटॉप आहे त्याच्यावर मराठी ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे जे आहे ते इंग्लिश मध्ये हे. पण मी तुम्हाला बऱ्यापैकी मराठीत सांगायचा प्रयत्न करतेय. फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवा की विटॅमिन्स जे आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात आपल्या शरीराला गरजेचे आहेत. त्याचे 2 प्रकार आहेत विटॅमिन्सचे, एक वॉटर सोल्युबल आणि एक फॅट सोल्युबल. असं का म्हणतात वॉटर सोल्युबल? जे पाण्यात विरघळतात म्हणून त्यांना वॉटर सोल्युबल म्हणायचं. आणि जे फॅट सोल्युबल आहेत ते फक्त फॅट मध्येच ऍब्झॉर्ब होतात शरीरामध्ये, फॅट मध्येच विरघळतात, त्यांना फॅट सोल्युबल म्हणायचं. तर फॅट सोल्युबल मध्ये 4 विटॅमिन येतात: विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. नंतर आपण वॉटर सोल्युबल मध्ये काय बघितलं तर विटॅमिन सी. विटॅमिन सी लाच काय म्हणायचं? ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि विटॅमिन बी. आणि बी चे काय? त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत: B1, B2, B3, B6, B9 आणि B12. तर बी कॉम्प्लेक्स, टोटल बी कॉम्प्लेक्स म्हणायचं. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? पहिल्यांदा विटॅमिन ए बघितलं. तर विटॅमिन ए ला काय म्हणायचं? फक्त एवढं लक्षात ठेवा की विटॅमिन ला रेटिनॉल लाव आहे. त्याचे बाकीचे तुम्ही त्याचे ऍसिड आणि त्याचे बाकीचे कंपोनंट्स अजून 2 जे आहेत ते लक्षातच ठेवू नका. फक्त बीटा कॅरोटीन हे वनस्पतीमध्ये असते, लक्षात ठेवा. आणि शरीरातल्या विटॅमिन ए ला किंवा जे प्राण्यामध्ये त्याला रेटिनॉल असं म्हणतात. विटॅमिन ए ला दुसरं नाव काय आहे? रेटिनॉल असं नाव आहे. तर विटॅमिन ए लाच रेटिनॉल असं नाव आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे विटॅमिन एचं काय आपल्याला पहिल्यांदा? तर विटॅमिन ए जे आहे ते आपण काय करतो? तर ते फॅट सोल्युबल आहे. फॅट सोल्युबल आहे आणि त्याचं काय? त्याच्यामुळे आपण त्याचे फॅट सोल्युबल असल्यामुळं विटॅमिन ए आपण काय करतो की जे पिवळे पदार्थ, सगळे जे काही पिवळे पदार्थ आहेत, म्हणजे आपला आंबा समजा किंवा पपई समजा किंवा ऑरेंज कलरच्या हे काय म्हणायचं, पिवळे आणि ऑरेंज, तर ह्या दोन्ही मध्ये काय होतं? तर त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन ए बऱ्यापैकी दिसून किंवा सापडतं. त्याचे स्त्रोत म्हणजे प्रत्येक विटॅमिनचे नाव, त्याचे स्त्रोत, त्याच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर काय, म्हणजे अभाव असेल तर काय, आणि त्याच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात झाले तर काय. जास्त प्रमाणात शक्यतो काही फारसं नाहीये, कारण बऱ्यापैकी वॉटर सोल्युबल विटॅमिन तर जास्त झाले तर एक्सक्रेशन म्हणजे आपल्या लघवीद्वारे बाहेर पडतात, त्याच्यामुळे शक्यतो होत नाही हायपर प्रॉब्लेम काही. आणि आपल्या भारतीय जेवणामध्ये आपलं सगळं पूर्ण बऱ्यापैकी आपण फळं वगैरे सगळं काही प्रत्येक गोष्ट रोज खाल्ली जाते असं नाही, तर त्याच्यामुळे काय होतं किंवा पालेभाज्या रोज अगदी आपण सगळ्या गोष्टी खातो असं नाही, त्यामुळे कधी कधी डेफिशियन्सीज बऱ्याच प्रमाणात दिसून येते हायपर होण्यापेक्षा. तर विटॅमिन एच्या सोर्सेस मध्ये बघितलं की गाजर सगळ्यात महत्वाचा, पपया सगळ्यात महत्वाचा, सिमला मिर्च, हे स्त्रोत लक्षात ठेवा. मी म्हणजे हे कशापासून आपल्याला विटॅमिन ए मिळतं. तर प्राणीज वेगळे लिहायचे आणि व्हेजिटेबल वेगळेच लिहायचे. तर व्हेजिटेबल मध्ये हे सगळे दाखवलंय, ब्रोकोली दाखवली आहे, पपया दाखवलंय, स्वीट पोटॅटो दाखवलंय. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ. तर हे सगळे जे काही दाखवलेत आपल्याला, कोहळा म्हणजे हे कोहळा दाखवलाय. तर हे सगळं जे काही आहे तर हे सगळ्यामध्ये काय असतं? विटॅमिन ए जास्त प्रमाणात दिसतं. आणि प्राणीमध्ये काय, तर मासे, लिव्हर, नंतर त्याच्यामध्ये दूध आणि अंडी,
तर हे पण प्राणीज पदार्थ झाले. तर संत्री, मोसंबी, आता हे ऑरेंज, संत्री जी असतात ती ऑरेंज असतात, तर ह्याच्यामध्ये सुद्धा टोमॅटो, ब्रिंजाल, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच थोड्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए दिसून येतं. सगळ्यात रिच सोर्स मध्ये गाजर, पपया, फिश आणि अंड आणि ह्याच्यामध्ये चीज, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. ए दिसून येतं. नंतर व्हिटॅमिन ए चे आपल्याला 2च लक्षात ठेवा की डोळ्यामध्ये प्रॉब्लेम जास्त म्हणजे कमतरता झाली तर, एक तर नाईट ब्लाइंडनेस आणि केराटोमॅलेशिया, रातांधळेपणा, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं किंवा तुम्हाला व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी असली तर आपल्या त्वचामधला स्क्लेरा आहे, डोळ्याचा जो पांढरा भाग आहे त्वचा आहे, ह्याला बऱ्यापैकी अॅनाटॉमी माहीत असावी लागते. त्याच्यामुळे नावं काय होतात माहीत असली की बऱ्यापैकी लक्षात येतं. आता तुमच्या अॅनाटॉमीला मला माहित नाही कितपत अॅनाटॉमी झाली तुमची. तर डोळ्यामध्ये जो आपला पहिला डोळ्याचा पांढरा अगदी भाग दिसतो, तर त्याच्यावरती जे बिटट स्पॉट्स म्हणजे काळे किंवा पांढरे या प्रकारचे असे स्पॉट दिसतात छोटे छोटे, तर असेल तर त्याला व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी असते. ते नसले तर व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी नसते. आणि इकडं लक्षात ठेवा की त्वचेचं अशी त्वचा खराब होते किंवा त्वचा ड्राय होते, कोरडी पडते, अशी स्केली दिसते आणि भूक लागत नाही आणि आपलं ग्रोथ आणि रिटार्डेशन किंवा आपली वाढ व्यवस्थित प्रमाणात होत नाही. तर ही फॉलिक्युलर हायपरकेराटिस म्हणजे अशी दिसते, असे पांढरे पांढरे असे खवले असल्यासारखी त्वचा आपली दिसायला लागते. आता व्हिटॅमिन डी काय, सगळ्यात महत्वाचं काय, तर व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशापासूनच शरीरात तयार होतं. शक्यतो म्हणजे आहारातून घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे किंवा एक्स्ट्रा घ्यायची गरज पडत नाही. जर तुम्ही सूर्यप्रकाशाला व्यवस्थित प्रकारे, कोवळा सूर्यप्रकाश बर का, तुम्ही सकाळच्या अगदी 11-12च्या उन्हात जाऊन बसलात आणि मला व्हिटॅमिन डी मिळालं पाहिजे तसलं काय उपयोग नाही. ते उलट स्किन बर्न होतं, डिहायड्रेशन होईल आणि तुम्ही चक्कर येऊन पडाल. अगदी सकाळचं जे 6 ते 7 किंवा 8 मध्ये जे कोवळं ऊन असतं अगदी, तर ते कोवळ्या उन्हात बसा म्हणतात आपल्याला. किंवा बाळाला पण म्हणजे सकाळी कावीळ झाली किंवा आपण कोवळ्या ऊन द्या किंवा कोवळ्या उन्हात ठेवा, किंवा सकाळचं ऊन अंगावर पडलं पाहिजे तर बाहेर फिरायला जायला पाहिजे, किंवा आपण योगासनं उन्हामध्ये सकाळी सूर्यनमस्कार सूर्याकडे बघून पूर्व दिशेला घातल्याचं कारणच ते आहे की हे व्हिटॅमिन डी काय होतं, त्वचेच्या खाली तयार होतं. आणि ते कसे तयार व्हायला, त्वचेच्या खाली तयार व्हायला कोण मदत करतं, तर कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे ते मदत करतं. कारण व्हिटॅमिन हे फॅट सोल्युबल आहे आणि कोलेस्ट्रॉल एक प्रकारचं फॅटच आहे. तर ते कोलेस्ट्रॉल मदत करतं. नंतर त्याचे सोर्सेस काय आहेत, व्हिटॅमिन डी चे स्त्रोत काय आहेत, तर प्लांट्स मध्ये त्याला काय म्हणायचं, त्याचं नाव आहे, प्लांट्स मध्ये जे व्हिटॅमिन डी असतं त्याला इर्गोस्टेरॉल म्हणायचं. नाव लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाहीतर फक्त प्लांट मध्ये सापडतं असं लिहा. नंतर जे पदार्थ काय आपण खातो ते, त्याच्यामध्ये दूध आलं. नंतर आता अलीकडचे बऱ्यापैकी कंपन्यांचे फोर्टिफाईड, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, असं ते फोर्टिफाईड दूध आहे असं सांगतात. तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे आपण जसं वर्ण मल्टीव्हिटॅमिन्स किंवा कॅल्शियम किंवा सप्लिमेंट तसं त्यांच्यामध्ये ऍड केले जातात ते पदार्थ, व्हिटॅमिन डी किंवा ते, तर ते फोर्टिफाईड त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी असतं. नंतर फिश, मासे, नंतर अंड्याचा जो योक असतो त्याच्यामध्ये, नंतर बटर म्हणजे बाहेर जे अमूलचं बटर किंवा आपण जे बटर म्हणतो ते, किंवा आपण जे घरात लोणी तयार करतो ते, आणि लिव्हर मध्ये. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आपल्याला काय होतं, मिळतं किंवा त्याचे स्त्रोत आहेत. पनीर, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण आपल्याला पनीरमध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर पुढचं काय बघितलं, व्हिटॅमिन डी ची, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी म्हणजे कमतरता झाली तर काय होणार. आता व्हिटॅमिन डी कशाला मदत करतं, तर हाडांची झीज होणे म्हणून मदत करतं. मग हाडांशी रिलेटेड सगळे आजार आले. लहान मुलांच्या मध्ये काय होतं, तर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असतं, मुडदूस होतो म्हणजे काय होतं, तर त्यांच्या पायांच्या हाडांना बाक येतो. नंतर त्यांचे जे रिस्ट असतात किंवा मनगट असतात ते असे फ्लेअर अप होतात, म्हणजे असे जास्त मोठ्या प्रमाणात फ्लेअर, त्यांना व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते. नंतर अशी चेस्ट अशी बऱ्यापैकी काय म्हणतात की असं पोट पण असं पुढं आलेलं असतं, असं चेस्ट अशा आत असतं, त्याला काय म्हणायचं, तर मुडदूस. नाही तर तसं पोट मात्र असं बाहेर ढेरीसारखं थोडं प्रमाणात आलेलं असतं, छाती मात्र अशी आत दबल्यासारखी असते. तर ते व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा रिकेट्सची पहिली लक्षणं आहेत. अशा मुलांना व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशात बसवायला पाहिजे किंवा त्यांना व्हिटॅमिन D3 वरून सप्लाय द्यायला पाहिजे.
मग ह्याचं काम काय, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस जे शरीरातलं आहे त्यांचं होमिओस्टॅसिस करायचं काम व्हिटॅमिन डी करतं. नंतर शरीरातल्या हाडांची वाढ करण्याचं काम व्हिटॅमिन डी करतं आणि शरीरातील हार्मोन रेग्युलेशनचं काम व्हिटॅमिन डी करतं. हे 3 गोष्टी तर लक्षात राहतील आपल्या व्हिटॅमिन डीच्या फंक्शन मध्ये. आणि डेफिशियन्सी मध्ये, बोन फॉर्मेशन मध्ये ते प्रॉब्लेम आला तर काय होणार, मुडदूस होणार आपल्याला. आणि मोठ्या माणसामध्ये जर तोच मुडदूसला आपण काय म्हणायचं, ऑस्टिओ मलेशिया म्हणायचं. आणि ऑस्टिओपोरोसिस, हाडांची झीज होणे. हाडांची, तुम्ही जमलं नाही ऑस्टिओपोरोसिस लिहायला तर हाडांची झीज पण होते असं लिहू शकता. ऑस्टिओपोरोसिसला हाडांची झीज असं लिहू शकता, किंवा संधिवात. ऑस्टिओआर्थरायटिसला काय लिहू शकता, संधिवात. तर एक प्रकारचा ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस असे व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीनी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसू शकतात. आणि व्हिटॅमिन डी आता अलीकडे ना बऱ्याच लहान मुलांना व्हिटॅमिन डी 3चे सप्लिमेंटरी ड्रॉप दिले जातात, जे प्रीमॅच्युअर आहेत, म्हणजे अगदी लवकर जन्मले, 7व्या-8व्या महिन्यामध्ये जन्मले त्यांना व्हिटॅमिन. पण ते कधी कधी काय होतं, ते व्हिटॅमिन D3 जास्त पिलं गेलं किंवा जास्त पाजलं गेलं, खूप दिवस घेतलं गेलं तर काय होतं, व्हिटॅमिन तर त्याच्यामुळे काय होतं, उचमळल्यासारखं होतं, उलटी आल्यासारखे होते, भूक कमी होते, मलावष्टंभ म्हणजे काय तर कॉन्स्टिपेशन होतं, नंतर शरीरात अशक्तपणा येतो आणि शरीराचं वजन काय होतं, कमी होतं. आता आपण बघितलं, ए बघितलं, व्हिटॅमिन डी बघितलं, तर प्रत्येकाचं लक्षात ठेवा की त्याचं नाव काय आहे, त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, ते कशापासून मिळतं, आणि त्याची कमतरता झालं तर काय होतं, आणि त्याचे जास्त कमतरताच लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात झाल्यावर त्याचा काय फरक पडत नाही, पण कमतरता झाल्यावर काय होतं, हे त्याचे थोडे एक दोन आजार तरी कमीत कमी जे महत्वाचे आजार आहेत ते आपण फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल. आता व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन एलाच काय म्हणायचं, टोकोफेरॉल म्हणायचं. त्यांची नावं, हो हो, तर हे काय आहे, अँटीऑक्सिडंट म्हणायचं याला. आणि सगळेच विटॅमिन्स बऱ्यापैकी अँटीऑक्सिडंट आहेत. सगळेच विटॅमिन काय करतात, ए डी के किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, हे सगळे शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटचं काम करतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, तर शरीराला इजा करणारे काही द्रव्य हे आपण आहारातून घेतो किंवा आपल्या शरीरामध्ये आपोआपच तयार होतात. तर त्याच्या वेळेस काय करतं, तर हे सगळ्या जे शरीराला हार्मफुल द्रव्य आहेत तर त्यांना दूर राखण्याचं काम, किंवा त्यांना खाऊन टाकण्याचं किंवा त्यांना शरीरातून काढून टाकण्याचं काम हे सगळे विटॅमिन्स करतात. अँटीऑक्सिडंट म्हणून तुम्हाला 5 मार्काची टिपा विचारलेली आहे पेपरमध्ये, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, त्याच्यावरती मी तुम्हाला लिहून पाठवतेच, पण इथं पण सांगते. तर त्याचं काम कोण करतं, हे व्हिटॅमिन ई करतं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या आरबीसी तयार होतात शरीरामध्ये, आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स, ज्या हिमोग्लोबिन कॅरी करतात, HB कॅरी करतात, तर ह्यांचा 120 दिवसाचा पिरियड असतो. तो 120 दिवसाचा पिरियड असतो, तो तर काय होतं, तर तो त्याच्या आधी जर डिस्ट्रक्ट व्हायला लागले, म्हणजे काय व्हायला लागले, तर शरीरामध्ये आरबीसी कमी होणार, आरबीसी कमी झालं की हिमोग्लोबिन कमी होणार, आणि हिमोग्लोबिन कमी झालं की ॲनेमिया होणार. आलं का लक्षात? तर त्यामुळं या आरबीसीचं हिमोलिसिस लवकर होऊ नये किंवा 120 दिवसाचा लाईफस्पॅन व्यवस्थित टिकावा, ह्यासाठी व्हिटॅमिन ई काय करतं, मदत करतं. आणि अँटी एजिंग तर सोपं आहे की वृद्धत्व लवकर येऊ नये म्हणून पण, आणि वंध्यत्व निवारण अजून एक लिहून घ्या, ह्याच्यामध्ये मेन्शन नाहीये, वंध्यत्व निवारणासाठी पण व्हिटॅमिन ईचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि एवढं लक्षात ठेवा की सगळ्या शरीराची ग्रोथ, बेसिक तुम्ही सगळीकडे लिहू शकता की पेशींचं कार्य होण्यासाठी, दुसरी गोष्ट शरीराची वाढ होण्यासाठी, तिसरी गोष्ट शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, हे 4-5 गोष्टी तर कॉमन आहेत का नाही, ह्या आपण सगळीकडे लिहू शकतो, सगळ्या व्हिटॅमिन मध्ये, सगळ्या फायद्यांमध्ये लिहू शकतो. आणि मग नंतर पुढे स्पेसिफिक फायदे पण लिहू शकतो, जमलं ठीक आहे, नाहीतर मग हे कमीत कमी कॉमन जे फायदे आहेत प्रत्येकाचे ते कॉमन लिहू शकतो. आणि मग त्याच्यानंतर आपण हे लिहू शकतो. आणि कुठली पण गोष्टी सुरुवात करताना ना त्याला आधी बेस द्यायचा, म्हणजे तर विटॅमिन्स आले की डायरेक्ट विटॅमिन्स लिहायला सुरुवात नाही करायची. तर मग विटॅमिन्स डायरेक्ट नाही लिहायचे, तर काय करायचं, पहिल्यांदा विटॅमिन्स काय आहेत तर सगळं लिहायचं की हे 5 पोषक तत्वे आहेत, कुठली तर प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, हे विटॅमिन्स आणि हे सगळे मिनरल्स. आणि मग त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये विटॅमिन्स येतात. विटॅमिन्स आणि मिनरल्स कशामध्ये येतात, मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये येतात. आणि विटॅमिन मध्ये पण परत प्रकार आहेत, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. त्यातलं तुम्हाला जर नुसतं फॅट सोल्युबल विचारलं तर मग सगळं फॅट सोल्युबल लिहा, किंवा नुसतं विटॅमिन ए विचारतं नुसतं विटॅमिन ए लिहा. पण आधी ही सुरुवात करायचा की हा
इंट्रोडक्शन एक स्पेसिफिक, म्हणजे कमीत कमी तुमचं पहिलं काय होतं, पहिले 10-12 ओळी ह्या इंट्रोडक्शन मध्ये जातात, त्याचा बेस होतो एक प्रकारचा, आणि मग स्पेसिफिक जे उत्तर दिले तो पॉइंट वाईज लिहा. त्याच्यामध्ये कमीत कमी जे स्पेसिफिक प्रश्न विचारलाय त्याच्या पॉइंट वाईज कमीत कमी 3-4 पॉइंट तरी येऊ द्या. त्याच्यानंतर विटॅमिन ए काय आहे, कशामध्ये होतं, तर तुम्हाला आता हे सगळ्या प्रकारचे ऑइल्स दिलेले आहेत. तर सगळ्यातले त्यातले स्पेसिफिक 5 ऑइल्स दिले ज्याच्यामध्ये जास्त रिच, म्हणजे खूप प्रमाणात, रिच सोर्स म्हणजे काय तर जास्त मुबलक प्रमाणात असतं. विटॅमिन ईच्या कॅप्सूल पण बाहेर मिळतात, विटॅमिन इव्हिऑन म्हणून मिळतात 400 ग्रॅम मध्ये किंवा मिलीग्राम मध्ये किंवा 800 मिलीग्राम, तर त्या पण घेऊ शकतो आपण, नाही असं नाही. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, व्हीट जर्म ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, त्याच्यानंतर कॉटन सीड ऑइल, आल्मंड बटर, कोकोनट ऑइल, नारळाचं तेल, किंवा आपण जे कोकोनट ऑइल डोक्याला तर ते खायला पण कोकोनट ऑइल वापरतात साऊथ मध्ये. तर हे सगळ्यामध्ये आल्मंड बटर म्हणजे आपण काय करू शकतो, तर बदाम आहेत ते पाण्यात भिजवायचे, 1-2 किंवा 4 बदाम तुम्ही नुसते पण चावून खाऊ शकता किंवा त्याची पेस्ट करू शकता. साल काढायची त्याची आणि त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची, एकदम आपण शेंगदाण्याचा कूट कसा मुद्दा करतो तशी पेस्ट करायची, आणि तो तुम्ही आल्मंड बटर हे अलीकडच्या नवीन फॅड मध्ये ब्रेडवर वगैरे लावून खातात, पीनट बटर, आल्मंड बटर, पण आपण घरात पण बनवू शकतो. बटर म्हणजे काही नसतं, ते फक्त आल्मंड भिजवलेले असतात आणि ते मिक्सरमध्ये अगदी त्याचं तेल सुटस तोपर्यंत ग्राइंड करतात. त्याच्यानंतर टोमॅटो, आंबा, किवी, पालक आणि सगळे फिश ऑइल्स. फिश हा बऱ्यापैकी सगळ्या विटॅमिन्सचा मेन सोर्स आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड्स मध्ये सुद्धा, सगळे अॅमिनो ऍसिड्स सुद्धा फिश मधून, म्हणजे जे मासे खाणारे माणसं बुद्धीने तल्लक असते असं सांगतात. कारण का तर ते ओमेगा फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात, मुबलक प्रमाणात मिळतात, आणि जे ब्रेनच्या फंक्शनसाठी किंवा ब्रेनच्या याच्यासाठी उपयोगी असतात. आता हे जे RDA डायटरी अलाउन्सेस आहेत, आता इथं हे प्रत्येकाचे वेगळे दिलेले आहेतच. हे म्हणजे साधारणतः मला वाटतं आकडे लक्षात ठेवा, म्हणजे अगदी त्याच्या थोडंसं आसपास जरी आले तरी चालतील, अगदी स्पेसिफिक नाही लिहिता आले तरी पण शक्यतो, पण अगदी डिफरन्शिएशन नको की 10 मिलीग्रॅम आहे तुम्ही एकदमच 25-30 मिलीग्रॅम लिहिला असं नको. 9 किंवा 11, 12, 13, 1-2 मिलीग्रॅमचा इकडे तिकडे फरक चालतो, पण शक्यतो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हे तुम्हाला स्लाइडचं वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या की डेली अलाउन्स किती आहे, की एवढं गरजेचं आहे. याचा चार्ट बनवून पाठवते, प्रत्येकनी विटॅमिनचा पण एक चार्ट बनवून पाठवते, म्हणजे तुम्हाला अगदी स्पेसिफिक तेवढे पॉइंट जरी आले तरी तो तुमचा क्वेश्चन कव्हर होणार. म्हणजे एक तक्ता करून पाठवते की डेफिशियन्सी काय, स्त्रोत काय, कुठलं विटॅमिन आहे आणि त्याचं हायपर विटॅमिन तर काय, त्या 4 गोष्टींचा एक तक्ता पण करून पाठवते मी तुम्हाला. नंतर डेफिशियन्सी झालं तर तुम्हाला बघितलं की ते ब्लड सेल्स RBC, तर हिमोलिटिक अॅनिमिया होईल, मसल विकनेस होईल, पण शक्यतो हा दिसतच नाही असं त्यांना सांगायचं. आणि विटॅमिन के बघितलं, विटॅमिन के कशासाठी, तर मेन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी विटॅमिन के, त्याला काय म्हणायचं, नॅप्थॅल्क्विनिन म्हणायचं. ह्याचे 3 नावं लक्षात ठेवू नका पुढची, जे K1, K2 आणि K3 ची नावं दिली आहेत विटॅमिन के ची, ती लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त नॅप्थॅल्क्विनिन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत K1, K2 आणि K3, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि जे विटॅमिन के काही आहेत ते प्लांट मध्ये K1 असं तुम्ही नुसतं पुढचं फायलोक्विनिन नाव लक्षात ठेवू नका, असं म्हणलं तरी चालेल. हे K1 जे आहे ते प्लांट मध्ये सापडतं, K2 आहे ते आपल्या लहान आतड्यामध्ये किंवा गटमध्ये काय होतं ते इकोलायद्वारे प्रोड्यूस होतं, आणि K3 हे सिंथेटिक फॉर्म मध्ये, म्हणजे जे कंपन्या इंजेक्शन फॉर्म मध्ये जे देतात विटॅमिन के म्हणून मिळतं, केपलिन म्हणून मिळतं, तर ते विटॅमिन के तर ते सिंथेटिक फॉर्म मध्ये असतं. तर हे लक्षात ठेवा पूर्ण. नंतर ते सगळ्या हिरव्या पालेभाज्या, पालक आला, मेथी आला, कोबी मेन सोर्स आहे विटॅमिन के चा, सोयाबीन मेन सोर्स आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्या हिरव्या पालेभाज्या, सगळे ग्रीन सलाड, ह्या सगळ्यामध्ये विटॅमिन के काय असतं, जास्त प्रमाणात असतं. पालेभाज्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात, सगळ्या पालेभाज्या हिरव्या, तांदूळसा घ्या, माठ घ्या, पालक घ्या, चुका घ्या, मेथी घ्या, शेपू घ्या, ही सगळ्या पालेभाज्या, म्हणून तुम्ही प्रत्येक पालेभाजीचं 4-5 पालेभाज्यांची नावं पण लिहू शकता का नाही. तर सगळ्या हिरव्या पालेभाज्यामध्ये, आणि मेन त्यांचं काय तर ब्लड क्लॉटिंग जे फॅक्टर्स आहेत त्यांना मदत करतात, त्याच्यामुळे काय होतं, रक्तस्राव होत नाही. हे सगळ्यात विटॅमिन के चं मुख्य लक्षण आहे. मग बाकीचं सेल बिल्डिंग, बॉडी बिल्डिंग, बोन बिल्डिंग हे तुम्ही सगळं लिहू शकता. बऱ्यापैकी समजलं का? हो मॅडम, समजलं.
आता हे प्रत्येकाचं विटॅमिन लिहित असताना पहिल्यांदा त्याचं नाव लिहायचं, नंतर त्याचा उपयोग लिहायचा, नंतर त्याचे सोर्सेस लिहायचे, आणि सोर्सेस नंतर त्याचं कार्य लिहायचं, आणि कार्य लिहिल्यानंतर कमतरता असेल तर काय होतात डिसेस ते लिहायचं. डेफिशियन्सी असेल तर काय लिहायचं. एवढंच ना? हा, पण काय काय वेळेस काय केलंय त्यांनी की सगळे विटॅमिन जर विचारले, सगळे विटॅमिन जर विचारले तर मात्र मग तुम्हाला शॉर्ट करावं लागेल सगळं. म्हणजे हे फॅट सोल्युबल आहेत ADE आणि यांची ही नावं आहेत, आणि सगळ्या विटॅमिनचं एक कॉमन फंक्शन तुम्हाला लिहावं लागेल, म्हणजे पहिलेच सांगितले होते कॉमन फंक्शन स्लाइड मध्ये. आणि मग तुम्हाला प्रत्येकाचं स्पेसिफिक लिहावं लागेल. विटॅमिन ए डेफिशियन्सीने हा रोग होतो, विटॅमिन डी ने हा होतो, म्हणजे प्रत्येक छोटं छोटं करायचं, कॉम्प्रेस करायचं माहिती, जेवढी कॉम्प्रेस करता येईल तेवढी. अगदी मेन पॉइंट की एवढे 2 पॉइंट आले की संपलं, की विटॅमिन डी डेफिशियन्सी झाले तर रिकेट्स होतो, ऑस्टिओपोरोसिस होतं, मुर्दूस होतो, ऑस्टिओपोरोसिस होतं, ऑस्टिओमॅलेशिया होतं, हे एवढं संपलं. नंतर विटॅमिन डी चे सोर्सेस काय आहेत, तर मग तसं साधारणतः ते शॉर्ट प्रमाणात अगदी जेवढं जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये लिहायचं. सूर्यप्रकाश, विटॅमिन डी काय, सूर्यप्रकाश, हे एवढं सूर्यप्रकाश असं, म्हणजे प्रश्न काय आहे काय विचारलंय बघून, आणि मेन पॉइंट लिहायचे, मेन महत्वाचे लक्षात ठेव. पण प्रत्येक ह्याची इंट्रोडक्शन थोडं बेसिक पाहिजे, म्हणजे सुरुवात करताना प्रस्तावना लिहायची आणि मग मेन जो प्रश्न विचारलाय त्याला अनुसरून सगळं लिहायचं. ह्याच्या नोट्स पाठवते मी, काय अडचण नाही. आणि पुढच्या वेळेस मग आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन्स घेऊन संपू, काय अडचण नाही. आणि काही पण वाटलं तर मी तुम्हाला